नमस्कार, मितेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बे पोट्यो लक्ष द्या, आपण इकॉनॉमिक्स पाहून राहिलो होतो. त्याच्यात पंचवार्षिक योजना ह्या महत्त्वाचा टॉपिक आहे. कंबाईनच्या परीक्षेत 3-3, 4-4 प्रश्न येते. जे पोट्टे कंबाईनची तयारी करत आहे त्याच्यासाठी आहे, जे पोट्टे सरळ सेवेची तयारी करत आहे त्याच्यासाठी आहे. कारण ठीक आहे, जेव्हा इकॉनॉमिक्स शिकतो, पंचवार्षिक योजना शिकतो, त्याच्यात सर्वात महत्त्वाचं आहे का इथं तुम्हाला इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरचा इतिहास माहीत पडते. कुठं 5 इयर प्लॅन पाहतानी. ठीक आहे, म्हणून पंचवार्षिक योजना खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यात पंतप्रधान पाठ होते, केव्हा आणीबाणी लागली, केव्हा आणीबाणी काढली, किती वेळा आणीबाणी लागली, किती वेळा भारतानं अवमूल्यन केलं. ठीक आहे, आम्ही पाहिलं ना. ठीक आहे, त्याच्यानंतर मी पुन्हा एक गोष्ट सांगितली का कलम 108 नुसार संयुक्त अधिवेशन घ्यायची प्रोव्हिजन आहे. एखाद्या विधेयकावर एखादा कायदा पारित करताना दोन्ही सभागृहात मतभेद निर्माण झाले तर दोन्ही सभागृहातले लोक एकत्र बसून ते विधेयक पारित करून घेते. बरोबर आहे, दॅट इज कॉल्ड संयुक्त अधिवेशन. हे किती वेळा बोलावलं आतापर्यंत? 3 कायद्यासाठी. किती कायद्यासाठी? हुंडाबंदी कायदा, ठीक आहे, बँकिंग अधिनियम आणि प्रेव्हिडेन्शियल ऑफ टेररिझम ऍक्ट. सांगितलं का? हां. आणि आतापर्यंत कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी किती वेळा लावली? 3 वेळा. अवमूल्यन किती वेळा? 3 वेळा. योजनेला सुटी किती वेळा? 3 वेळा. अवमूल्यन 49, 66, 91. बरोबर आहे का? अबे चोट्टीव बरोबर आहे का? हां. त्याच्यानंतर आपण योजनेला सुटी दिली 3 वेळा. 66 ते 69, 78 ते 80 आणि 90 ते 92. समजलं का? मग आता आपण आलो होतो, आपली योजना झाली होती कितवी? 7वी. 7वी योजना आपली खतम झाली. ठीक आहे, 85 ते 90. 85 ते 90. पण याच्यात झालं का काय? इंदिरा गांधीची हत्या झाली 1984 जशी हत्या झाली, हत्या झाल्याबरोबर आपण हत्या कशी झाली, काऊन झाली, इंदिरा गांधीचं ऑपरेशन ब्लू स्टारशी का संबंध आहे हे मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं ना. अबे चोट्यो पाहिलं का? मग 84 हत्या झाल्यावर प्रचंड मोठी सहानुभूतीची लाट आली भारतात का अमाय बाई आता एकच वंशाचा दिवा राहिला गांधी घराण्यात, आता ह्याच आपल्याला उज्ज्वल भविष्याकडे नेऊन देऊ शकते. ठीक आहे, अमाय बाई आता कोणीच नाही राहिलो. पोरगं पहिले संजय गेला. ठीक आहे, मग इंदिरा गेली. ठीक आहे, आणि संजय विमान दुर्घटनेत गेला संजू भाऊ, आणि इंदिरा गांधीले ठीक आहे 28 गोळ्या तिच्या शरीरात. ठीक आहे, तिचे जे बॉडीगार्ड होते त्यानं टाकल्या, ते शीख होते. ठीक आहे, IB-नं रॉनं साऱ्यानं सांगितलं का मॅडम हे जे शीख बॉडीगार्ड आहे तुमच्या ताफ्यामध्ये यांना बदलवा, यांच्यापासून तुमच्या जीवाला धोका आहे. तरी इंदिरा गांधीनं ऐकलं नाही. शीख समाजात चुकीचा मेसेज जाईल, कारण आत्ताच ऑपरेशन ब्लू स्टार आपण केलं आहे म्हणून. ठीक आहे, इंदिरा गांधीने त्याला काढलं नाही आणि त्यानंच ठीक आहे सरकारी बंदुकीनं, म्हणजे त्याच्या हातात जे सरकारी गव्हर्नमेंटची बंदूक होती त्याच बंदुकीनं 28 गोळ्या इंदिरा गांधीच्या शरीरात टाकल्या. ठीक आहे, एम्समध्ये नेलं तर ठीक आहे, नेल्यानंतर डॉक्टरनं चेक केल्यावर सरळ मृत घोषित केलं. ठीक आहे, जशी हत्या झाली असा फोन आला एम्समध्ये तर ठीक आहे रक्ताच्या पिशव्या सगळ्या बोलावून ठेवल्या, पण ते काही फायदा झाला नाही. इंदिरा गांधीची हत्या झाली होती. हत्या सांगायची कशी, मृत्यू झाला सांगायचा कसा, काही होऊ शकते, दंगली होऊ शकते, म्हणून 3, 3.5, 4 तास लेट सांगितलं. ठीक आहे, भारताला जाहीर केलं भारतात का इंदिरा गांधीची हत्या झाली. देशावर खूप मोठी बिकट परिस्थिती आली होती. देशाच्या पंतप्रधानाची उघड हत्या झाली होती आणि ते त्याच्याच बॉडीगार्डनं केली होती. 84 हत्या झाल्याबरोबर लोकांमध्ये एवढी सहानुभूतीची लाट आली. लोक म्हणे काही करा, राजीव गांधीला आणा. राजीव गांधी हा राजकारणापासून अलिप्त माणूस होता. त्याला राजकारणाशी काही लेणं देणं नव्हतं. आपलं इमान चालवणे, उतरवणे आणि चढवणे. ठीक आहे, याच्यापेक्षा त्याला काही इंटरेस्ट नव्हता राजकारणात इंटरेस्टेड माणूस होता त्याचा लहान भाऊ संजू भाऊ. ठीक आहे, पण संजू भाऊची हत्या झाली असं म्हणते लोक. हत्या कोण केली, का केली, का ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाला, हे पुन्हा एक प्रश्नचिन्ह आहे. कोण? हां, ठीक आहे. तर म्हणून मी तुम्हाला जे मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं का ठीक आहे अनेक लोक डाऊट घेतात. ठीक आहे, पण मला असं वाटते का मायच पोराले कसं मारण. ठीक आहे, ह्या एक प्रश्न आहे. म्हणून तेव्हापासून त्याची पत्नी संजू गांधीची हे BJPत आहे, मनेका गांधी, आणि तिचा पोरगा वरुण गांधी हा सुद्धा BJPत आहे. कुठं आहे? वरुण गांधी आणि राहुल गांधी हे सख्खे चुलत भाऊ. ठीक आहे, आणि मनेका गांधी आणि सोनिया गांधी ह्या जावा का झाल्या? जावा. ठीक आहे, जावा समजते का? हो, नाही ते बी सांगा लागल. मग
मग आता राजीव गांधीले जबरदस्तीनं राजकारणात आणलं. बाबू आता तुझ्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. काँग्रेसच्या ज्येष्ठ लोकांनी त्याला म्हणवलं, चोपकाय चापकाय केलं, तुले यास लागते, आता आपल्याला पर्याय नाही बाबू, काही कर, तू चाल मग, ठीक आहे, आता तुले ठीक आहे, तुही वाली देशाले गरज आहे. मग त्याले आणलं जबरदस्तीनं. पण सायलेंट माणूस होता, ठीक आहे. राजीव गांधी हा सायलेंट माणूस होता, ठीक आहे. असा उग्र स्वभाव नाही. इंदिरा तुफान होती, ठीक आहे. दोघाच्या स्वभावात जमीन आसमानचा फरक होता, ठीक आहे. म्हणजे राजीव गांधी कधी उलटून बोलायचा नाही, कधी रिॲक्ट नाही करायचा. म्हणजे मनमोहन सिंगाचं जसं कॅरेक्टर होतं का नो रिॲक्ट, ठीक आहे, कामानं उत्तर द्यायचं, बोलून उत्तर द्यायचं नाही. तर तसा राजीव गांधी होता. तर राजीव गांधीला राजकारणात आणलं, इलेक्शन झालं आणि राजीव गांधी, ठीक आहे, 402 सीटा घेऊन लोकसभेत बहुमत आणलं. आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे भारताच्या इतिहासात. एवढ्या सीटा नेहरूनं सुद्धा जिंकल्या नाही, ठीक आहे. समजलं का? 75% सीटा त्यावेळेस, ठीक आहे, काँग्रेसनं जिंकल्या होत्या. मनात येईन तो कायदा राजीव गांधीले करता येऊ शकत होता. एवढं बहुमत कोणाकडे होतं? राजीव गांधीकडे होतं, ठीक आहे. पण सत्तेचा अहंकार नाही पाहिजे, ठीक आहे. आणि सत्तेचा अहंकार चढायला वेळ लागत नाही. पण अहंकार मात्र लगेच काही दिवसात उतरते. समजलं का? तो कोणी असो. अरे भाऊ, या देशात हिटलर नाही टिकला, किस गली में खसखस आहे. हिटलरले आत्महत्या करायला लागली. का करायला लागली? का करायला लागली? सत्तेचा अहंकार, सत्तेचा असो, पैशाचा असो, ज्ञानाचा असो, कशाचाच अहंकार पाहिजे नाही, ठीक आहे. नाही तर त्या माणसाचं पानिपत झाल्याशिवाय राहत नाही, ठीक आहे. जेवढे लोक क्रूर कर्म होते या देशात, या जगात, जेवढे क्रूर कर्म म्हणजे लोकांवर अन्याय केले, अत्याचार केले. हिटलर एवढा खतरनाक माणूस होता का हिटलर पहिल्या महायुद्धात, का म्हणून राहिलो मी, हिटलर पहिल्या महायुद्धात साधारण सैनिक होता. जर्मनीच्या सैनिकामध्ये पहिल्या महायुद्धात कार्बोनिल क्लोराईड नावाची गॅस होती, त्याला फॉजिन गॅस म्हणते. ती गॅस का करे माहिती आहे का? गॅस पॉयझन वापरलं होतं पहिल्या महायुद्धात, ठीक आहे, इंग्लंडनं. त्या इंग्लंडच्या गॅस पॉयझनमध्ये 6 महिन्यासाठी आंधळा झाला होता, ठीक आहे. पण त्याच्यात काही लोक आयुष्यभरासाठी आंधळे झाले आणि काही लोकांना काही दिवसानं दृष्टी वापस आली. त्याच्यात हे चोट्टं होतं. कोण? हिटलर. बाण्या मिशीचं पाहिलं का? अशीच आहे, एवढीशीच बाणी मशीन, एवढंच होतं ते बुटकं. अबे हिटलर पाहिलं का तुम्ही? ठीक आहे. हिटलरच्या यूट्यूबवरच्या सगळ्या भाषणावर बॅन आहे. यूट्यूबवर तुम्हाला हिटलरचे भाषणं भेटणार नाही. एवढे खतरनाक तुफान भाषणं देत होते. आणि हिटलर म्हणा, पुतीन म्हणा, आपला दाढीवाला म्हणा, ठीक आहे, हे जेव्हा देशावर दारिद्र्य, गरिबी, बेरोजगारी हे प्रश्न येईन तेव्हा एक शब्द आणते, देशप्रेम, राष्ट्रप्रेम. आणि ह्या देशप्रेम, राष्ट्रप्रेमाच्या मागं ज्या आपल्या मूलभूत गरजा आहे, ठीक आहे, मग आरोग्याची असो, बेरोजगारीची असो, दारिद्र्याची असो, ठीक आहे, भूकमारीची असो, ह्या सगळ्या समस्या, महागाई असो, बाजूला राहते. पहिले देशात देशप्रेम, खाली अन्न लागते, ठीक आहे, खाली जगासाठी पैसा लागतो. देशप्रेम हा, ठीक आहे, आमच्या मनात आहे, ठीक आहे. दुसऱ्यानं देशप्रेम सांगितल्यावर अजून त्याच्यात काही वाढणार नाही, हाय तेवढंच राहणार आहे. दुसऱ्यानं सांगितलं म्हणून आपलं देशप्रेम काही कमी होऊन राहिलं का? या देशाच्या सीमेवर रक्षा करून राहिला तो सैनिकही त्या देशावर तेवढंच प्रेम करते. आणि या देशातल्या लोकांसाठी 2 वेळ त्याच्या मुखात सुखाचे, अन्नाचे घात जावे याच्यासाठी काम करणारा शेतकरी जो रक्ताचं पाणी करते तोही तेवढाच या देशावर प्रेम करते. फक्त तो दाखवत नाही वर्दी घेऊन, नाही AK-47 घेऊन. पण त्यानं जर म्हणलं का मी उगवणं बंद केलं तर यायला गोटे खा लागन सह्याद्रीवरचे, ठीक आहे, नाही तर मग हिमालयातला बर्फ गिटका लागन, पण भूक जाणार नाही. म्हणून या देशातले सर्व लोक या देशासाठी काम करत आहे. केवळ सैनिकाचं काम आहे ऑब्वियसली, ठीक आहे, पण या देशातला शेतकरी, कष्टकरी, कामगारसुद्धा या देशासाठी दिवस रात्र काम करत आहे. आणि या देशाची इकॉनॉमी का करत आहे? मोठी करत आहे. म्हणून शेतकऱ्याचंही काम मोठं आहे, सैनिकाचंही काम मोठं आहे, कामगाराचंही काम मोठं आहे. आणि तुम्ही या देशावर प्रेम करता आणि आम्हाला प्रेम शिकवायची काही गरज नाही, ऑलरेडी आहे, ठीक आहे. आम्ही 26 जानेवारीला 15 ऑगस्टला पांढरे कपडे घातले म्हणजे देशप्रेम नाही होत, ठीक आहे. आणि ठीक आहे, आपला सोबतीस पल्सर चालवते, ह्या पल्सरच्या मागं उभा राहते, ठीक आहे, असा झेंडा घेते, ठीक आहे. तर तेवढं एक दिवस झेंडा फडकवल्यानं हातात घेऊन, ठीक आहे,
देशप्रेम व्यक्त करता येत नाही. देशप्रेम व्यक्त करायचं आहे तर साधं चॉकलेट खाल्ल्यानंतर त्याचं वेपर जर रस्त्यावर फेकत असन तर तुम्ही या देशाचा सत्यानाश करत आहे. काही देशाशी प्रेम गिम काही नाही आहे. फॉरेनचे लोक चॉकलेट खाल्ल्यावर वेपर्स खिशात ठेवते, डस्टबिन जवळपास नसन तर, डस्टबिन असन तर डस्टबिनमध्ये टाकते. पण इथं लिहून राहते भिंतीवर थुंकू नये, तर हे चोट्टं तिथंच पिचकारी मारते. असं वाटते याचे केस धराव आणि जिथं थुकलं तिथंच याचं तोंड बुच काढावं. ठीक आहे, म्हणजे लिहून आहे बरं थुंकू नये तरी तिथंच मुद्दामून थुंकते. मग जोपर्यंत लोकांची नैतिकता बदलत नाही तोपर्यंत स्वच्छ भारत होऊ शकत नाही. करोडो का अब्जो जरी खर्च केले तरी होणार नाही. समजलं का? ठीक आहे, आपण नद्याले देवी देवता मानतो का नाही? अरे मानतो ना, गंगा नदी, गंगा मैया, नर्मदा मैया, यमुना मैया. ठीक आहे, ज्या देशात नदीले देव मानत नाही तिच्या नद्या स्वच्छ आहे, आंजोळीनं पाणी पिता येते. इंग्लंडले जर लंडनले गेले तर थेम्स नदीच्या काठावर आहे. कोण्या नदीच्या काठावर? थेम्स. ठीक आहे, जर्मनीले गेले तर जर्मनीची राजधानी आहे कोणती? बर्लिन. ठीक आहे, माहिती आहे का तुम्हाला? बॉन नदीच्या काठावर आहे. तर स्वच्छ पाणी आहे, स्वच्छ, आंजोळीनं पिऊ शकता, शिटीतून जाणार. पुण्यात जा मुळ्या मुठा नदी आहे. ठीक आहे, काय तुम्ही जर ट्रॅव्हल्सनं गेले तर संगमवाडी नावाचं शेवटलं ठिकाण आहे, तिथं उतरवते तुम्हाला संगमवाडी. ठीक आहे, सकाळी 7 वाजता उतरवल्यावर एवढा सुंदर सुगंध येते. ठीक आहे, इतका सुंदर का जशा काही अगरबत्त्या लावल्या आहे. पुऱ्या पुण्यातल्या लोकांचा सुगंध तिथं. ठीक आहे, कोण केल्या ह्या नद्या खराब? आपण. आपल्या देवावरचा फुलं. ठीक आहे, मग दिवाळीचे, दसऱ्याचे, नवरात्रातले आपली माय प्लॅस्टिकची पन्नी देते, बाबू नदीत फेक जो, उकंड्यावर फेका, खत होते. का होते? खत होते. मायला सांगितलं नदीत फेकायचं नाही, तेव्हा माय उकंड्यावर टाकते. तिला माहीत आहे खत होते, वावरात कमी येते आपल्या. ठीक आहे, ते साध्या गोष्टी आहे. आपणच फुलं फेकून नदी का करून राहिलो? खराब करून राहिलो. ठीक आहे, इथून देशप्रेम व्यक्त होत असते. देशप्रेम व्यक्त करासाठी AK-47 घेऊन बॉर्डरवर जायचीच गरज नाही आहे. देशासाठी एवढं जरी केलं तरी लय आहे. आपल्या घरासमोरची चौकातली जागा झाली सकाळी तरी देशप्रेम व्यक्त होते. देशप्रेम व्यक्त करासाठी बॉर्डरवर जाणे, बंदूक घेणे यानं देशप्रेम व्यक्त होते. असं जर म्हणत असेल हे सर्वस्वी चुकीचं आहे. समजलं का? मग आपण एखाद्या ST महामंडळाच्या बसमध्ये बसलो. ठीक आहे, त्याच्यात आपला कारभार सुरू होते. ठीक आहे, मागच्या सीटवर जोड्या लावा चालू करतो आपण. ठीक आहे, रमेश, गणेश. ठीक आहे, मग त्याच्यानंतर सारंग, विक्की, इकडं वैशाली, सारिका. ठीक आहे, रेश्मा, जोड्या लावा. ठीक आहे, देशप्रेम. अबे ते सरकारी प्रॉपर्टी आहे, आपल्या पैशातून उभी झाली आहे. शीटचं कवर उलीसं फाटलं असेल तर त्याच्यात ह्या बोट टाकते, पुन्हा टर्कन फाडते साल, त्याच्यातला फ्रोम चोरून घरी नेते. एवढं भिकारवाडा काम आहे. ठीक आहे, तुम्ही का देशप्रेम कराल आणि का देश मोठा कराल? यानं देश मोठा होत नाही, त्यानं राष्ट्र मोठं होत नाही. आणि मग हे जे लोक असतात हुकुमशहा सारखे वागतात, हुकुमशहा नाही आहे असं दाखवतात. तर जेव्हा यायची शीट धोक्यात येते तेव्हा तुम्हाला हे देशप्रेम सांगन. काय सांगन? देशप्रेम. मग हिटलरही तसंच होतं. काय होतं? ज्या देशात लोक हुकुमशहासारखे वागतात, लोकांवर अन्याय अत्याचार करतात. हिटलरनं ज्यू लोकायले गॅस चेंबरमध्ये, असं आपल्या रूम एवढं गॅस चेंबर राहायचं, याच्यात लोक कोणाचे 400-500 आणि क्लोरीन गॅस टाकायची, झाकण लावून घ्यायचं. अर्ध्या तासात लोकांचा सडा, 500 लोक मेले. बुलडोजरनं उचलाचा, गड्डा खोदाचा, बुलडोजरनं धकवाचा, माती टाकून द्यायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर बर्लिनले मोठा चौक आहे, त्या चौकात असे 8000 लोक उभे केले. आजूबाजूले बंदे सैनिक AK-47 घेऊन, आणि धडधड धडधड बंदुकीच्या गोळ्या झाल्या. बंद्या लोकांना मारून टाकलं भर चौकात. कोणा? हिटलरनं. तर अजूनही बर्लिनले तुम्ही गेले तर एक संग्रहालय आहे दुसऱ्या महायुद्धातलं, त्याच्यात 2 मजली बिल्डिंग चपलाचा ढीग आहे. किती मजली? कायचा ढीग आहे माहीत आहे? त्या घटनेत जे लोक मेले त्याच्या चपला वय त्या. इतका बदमाश होता हिटलर. ठीक आहे, इतका बदमाश होता. मग त्याचा सोबती युद्धात लढणारा इटलीचा. ठीक आहे, त्याचा सोबती युद्धात लढणारा इटलीचा
आणि ह्या जर्मनीचा, ठीक आहे. ह्या कुठचा, याचं, ठीक आहे, याचं चिन्ह होतं उलट स्वस्तिक, ठीक आहे. आणि याचं चिन्ह होतं कुऱ्हाड. का होतं, हां कुऱ्हाड, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, याचं चिन्ह होतं कुऱ्हाड. कोणाचं, इटलीचं. याचा सोबती होता मुसोलिनो, मुसोलिनो माहिती आहे तुम्हाला, हां. आणि जर्मनीचा होता हिटलर. हे सोबती, हां सोबती बरं, ठीक आहे. हे खास सोबती, ठीक आहे. आणि दोघं क्रूर कर्मा, पण मुसोलिनी थोडासा कमी होता. दुसरं महायुद्ध संपलं. हिरोशिमा नागासाकीवर 2 अणुबॉम्ब टाकले अमेरिकेनं 6 ऑगस्ट 9 ऑगस्ट 1945. आणि जगानं सत्यानाश पाहिला. एका क्षणात 2.5 लाख लोक मेले, हाडाचं पाणी झालं, बिल्डिंगा साफ खतम, एकाच झटक्यात, एका सेकंदाच्या आत विषय खतम. तर जपाननं माघार घेतली, बा याच्यानंतर मी युद्धात भाग घेणार नाही, मी हार मानतो. आणि जगानं सत्यानाश पाहिला का युद्ध जर समोर चाललं तर जगाचा विनाश अटळ आहे. सगळ्यांना माघार घेतली. पुरा युरोप बेचिराग झाला होता. इंग्लंड, ग्रीस, पोलंड, जर्मनी, जे आणि सगळं दुसरं महायुद्ध, पहिलं महायुद्ध पुरं युरोपातच होतं. अमेरिकेनं आपल्या उरावर अजिबात येऊ दिलं नाही. बदमाश होती अमेरिका, ठीक आहे. तिनं तमाशा पाहिला, यायले सप्लाय केलं. तुला रणगाडी पाहिजे, घेऊन जा ना, घेऊन जा, तू टेन्शन नको घेऊ, पैसे मग देजो, नाही देणं झाले देश मायनावर करून देतो, जा घेऊन जा. रणगाडी, रॉकेट लॉन्चर, AK-47 बॉम्ब सप्लाय केलं, ठीक आहे. अमेरिका मोठाच त्याच्या भरोशावर झाला. तर हे लक्ष द्या, ह्या जो हिटलर होता, ह्या एवढा भयंकर होता, ह्या एवढा खतरनाक होता का यानं याच्या जर्मनीमध्ये आतमध्ये, ठीक आहे, आतमध्ये लॅबोरेटरी तयार केल्या. आणि यानं नवीन वेपन्स पैदा केले, केमिकल वेपन्स. का पैदा केले, केमिकल वेपन्स. म्हणजे असे वेपन्स का जर एखादी गॅस पैदा केली, हे जर गॅस इथं सोडली तर डोळ्यात 1000 सुया टोचून राहिल्या, इतक्या भयंकर आगनाव आहे. तो माणूस तुम्हाला सांगतो त्याच्या त्वचेची इतकी आग होय का तो आत्महत्या करून घे, ब्लेडनं गळा कापून टाकन, नाही तर विहिरीत जीव दे, नाही तर फाशी घेऊन टाकन, इतकं भयंकर वेदना होय. असे केमिकल पैदा केले होते. म्हणून जगातल्या सगळ्या इन्सेक्टिसाईड, मग दुसरं महायुद्ध झाल्यावर ह्या लॅबोरेटरीचं करायचं का, जगातले सगळे केमिकल इंजिनियर जर्मनीनं हिटलरनं तेव्हा विकत घेतले होते, करायचं का मग ह्या कंपन्याचं. दुसरं महायुद्ध संपलं, मग ह्या कंपन्यानं जगासाठी इन्सेक्टिसाईड तयार केलं. मग जगातला बायर नावाचा ब्रँड आहे, आपण फवाऱ्याचं औषध घेतो बायर, BASF, सिजेंटा, माहीत आहे तुम्हाला हे ब्रँड, माहीत आहे का चोट्यो. ह्या सगळ्या कंपन्या जर्मनीच्या आहे. कुठच्या आहे, BMW, वोल्क्सवॅगन, ठीक आहे, मर्सिडीज बेंज, हे सब जर्मन के ब्रँड आहे. आणि जर्मनी म्हणलं का क्वालिटी 1 रुपया कमी घेणार नाही आणि 1 रुपयाची क्वालिटी कमी देणार नाही. कोण, जर्मनी. जगातली डोळे बंद करून वस्तू घ्यायची असेल तर 2 देशाकडून घ्यायची, एक जपान आणि दुसरं जर्मनी, ठीक आहे. बिनधास्तपणे डोळे बंद ठेवून विश्वास ठेवायचा या देशावर. तुम्हाला भेटलेली वस्तू हे क्वालिटीचीच भेटन. का भेटन, क्वालिटीची, ठीक आहे. मग हे जे ठीक आहे, हे जे लोक असतात ना हुकुमशाह, हे याची मौत बी तशीच होते. या जगात काही रुस्तम आले आणि काही गेले, म्हणून दाढीवाल्यानं अहंकार करू नये, ठीक आहे. मला मनाचं नाही आहे का आमच्या देशात असं काही व्हावं, ठीक आहे. समोर पहा का होते हिटलरचं, ठीक आहे. दुसरं महायुद्ध संपलं, ठीक आहे. बंद्या युरोपात मंदी आली, लोकांच्या हातचे रोजगार चालले गेले, लोकांचे पोरं 17-17, 18-18 वर्षाच्या पोट्याच्या हातात बंदुका दिल्या, त्या पुरे मेले, पोरीची संख्या वाढली, ठीक आहे. पोरीची संख्या वाढली, समजलं का मी का म्हणून राहिलो, समजून राहिलं का. रशियातले 1.5 करोड पोट्टे मेले. किती करोड, पोरं जवान 17 ते 21 वर्षाच्या वयाचे. म्हणून जेव्हा दुसरं महायुद्ध झालं तर 1000 मुली मांग, 1000 पोराय मांग 1500 मुली होत्या. 500 पोरी बिना लग्नाच्या राही तिथं, ठीक आहे. कुठं, रशियात. कुठं, हा ना. आता का प्रमाण आहे माहित आहे का, 1000 मुलं आहे मांग 1200 मुली आहे, 200 मुली बिना लग्नाच्या राहते. आणि भारतामध्ये 1000 पुरुषाच्या मांग 943 मुली आहे,
ठीक आहे. किती आहे? 943. इथं 57 पोट्टे बिना लग्नाचे राहते. ठीक आहे. इथं 200 मुली जास्त आहे. मला असं वाटते यायले जहाजात भराव. ठीक आहे. आणि यायले रशियात पाठवाव. ठीक आहे. अबे हो ना बे, खरं सांगून राहिलो मी. त्याच्यात रशियन भेटेल ना तुम्हाला. अजून का पाहिजे? म्हणजे मी जर पंतप्रधान झालो तर एक रशियासोबत करार करीन का जर तुमच्या लग्नाच्या पोरी शिल्लक असन तर आम्ही पोरं पाठवतो लग्नासाठी. ठीक आहे. एक ॲग्रीमेंट करून टाकीन रशियासोबत, MOU, म्युच्युअल अंडरस्टँडिंग. ठीक आहे. तर खरंच ना बे, म्हणजे आपला जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व आउट होऊन जाईल ना. तिथं पोरं भेटत नाही पोरीले. ठीक आहे. इथं मुलाले मुली भेटून नाही राहिल्या, कारण तसेही पोट्टे 57 बिना लग्नाचे राहून राहिले ना. ठीक आहे. मग यायले न्यायचे कुठं? बरं, हे प्रमाण तर पंजाब हरियाणात एवढं भयंकर आहे का तिथं ठीक आहे 850-150 पोरं बिना लग्नाचे आहे. ह्या पोट्टे 45-44 वर्षाचे डेरड होऊन गेले, दाड्या पिकून गेल्या, पण पोरी नाही भेटून राहिली. समजलं का? पिक्चर पाहिला का तुम्ही? कोणता पंजाब? उडता पंजाब. तर ते पोट्टे मग नशेच्या आहारी गेले. अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 मूलभूत गरजा आहे, पण एक लैंगिक गरज आहे. ते जर पूर्ण नाही झाली ते पोट्ट सायको होते. का होते? हां, लग्न जर वयात नाही झालं तर त्याचं डोकं तिथंच राहते. ठीक आहे. मुलगा असो का मुलगी असो. ठीक आहे. आता ते ओपन माइंडेड लोक आहे कुठचे? रशियाचे. ते त्याचं बरोबर करू शकते. ठीक आहे. पण भारतात थोडासा ह्या रस्ता सोडून गेला, अरे हे बिघडलं वाटते, याचं तिकडं चालू आहे वाटते. ठीक आहे. लोकांच्या मेंटॅलिटी एवढ्या भयंकर आहे भारतात. ठीक आहे. थोडंसं डायव्हर्ट झाला, गेलं हे वाया, याचं तिचं चालू आहे वाटते. ठीक आहे. लगेच. ठीक आहे. खूपच. म्हणजे मी इंडोनेशियात गेलो. आता मायापाशी जो काल तुम्हाला स्टोरी सांगितली तो होता सोबत. तो कोण्याही मुलीने म्हणे यू आर लुकिंग सो ब्युटिफुल. म्हणलं साल्या तू लाता खायला लावतं का? तू लाता खायला लावतं का म्हणलं? अरे गुरुजी म्हणे तसं नाही आहे म्हणे इकडं. कोणत्याही मुली म्हणल्यावर तिला चांगलं वाटते. अबे पण तिचा बॉयफ्रेंड आहे ना, तो कुताडांना म्हणलं आपल्याला ह्या इंडिया नाही आहे म्हणे. इथं जर आपण एखाद्या मुलीला म्हणलं का यू आर लुकिंग सो ब्युटिफुल तर तिच्या बॉयफ्रेंडले अजून चांगलं वाटते म्हणे. भारतातल्या मुलीले जर म्हणलं तसा कोणत्या दिवस साल्या. ठीक आहे. माझ्या गर्लफ्रेंडले म्हणलं तू कोण आहे साल्या तिला म्हणणार ना यू आर लुकिंग सो ब्युटिफुल. तो म्हणलं आपल्याला कांडण. पण तिथं जर तुम्ही एखाद्या मुलीले म्हणलं का यू आर लुकिंग सो ब्युटिफुल, तिचा बॉयफ्रेंड सोबत असलं तरी तर ते थँक्यू म्हणते. ठीक आहे. तुम्हाला म्हणजे तिने खूप असं गदगदून येते का मला. ठीक आहे. सो ब्युटिफुल म्हणलं आणि त्याच्यापेक्षा गदगदून त्याला येते. मग त्याची विचार करण्याची पद्धत हे नाही का तुनं म्हणलं साल्या तू लाईन मारतं माझ्या गर्लफ्रेंडवर, असं त्याचा अजिबात उद्देश होत नाही. तिथं विचार करण्याची पद्धत पहा. देशात विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. तिचा बॉयफ्रेंड हा विचार करते का मी एका सुंदर मुलीचा बॉयफ्रेंड आहे. ठीक आहे. आणि आपलं काय विचार करते? आपलं उलट विचार करते का हे सालं माया गर्लफ्रेंडवर. ठीक आहे. म्हणजे दोन देशातली हे जे विचारसरणी आहे. ठीक आहे. तुम्ही इंडोनेशिया, जपानमध्ये जा ना, जपानच्या एखाद्या स्त्रीले, लग्न झालेल्या बाईले किंवा मुलीले म्हणा तुम्ही यू आर लुकिंग सो ब्युटिफुल तर ते तुम्हाला आदरानं बोलन, थँक्यू म्हणन. भारतातली मादला का तू? म्हणलं कसं म्हणे. ठीक आहे. तर ह्या बोलण्याच्या 2 देशातल्या अलग अलग पद्धती आहे. ठीक आहे. हे कल्चर आहे. तिथं गेल्यावर खूपच नम्र लोक आहे, खूप चांगले लोक आहे. तिकडे तुम्ही जपान, इंडोनेशिया या देशात, मलेशिया या देशात गेले तर खूप लोक असे म्हणजे त्याला असं काही वाटत, म्हणजे असं आपण जो विचार करतो तसा विचार ते नाही करत. आपण चुकीच्या पद्धतीने आपल्या डोक्यात तेच चालू राहते का हे या इंटेन्शननं ह्या म्हणून राहिला. त्याचं जे विचार करण्याची पद्धत आहे ते वेगळी आहे. म्हणून आपण जसा विचार करू ठीक आहे तसं लोक विचार करण असं काही सांगता येत नाही. पण तिकडल्या देशाची विचारसरणी वेगळी आहे. म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो का कल्चर जे आहे कल्चर
ते असा कधीच विचार करत नाही का अशा भावनेतून हा आपल्याकडं पाहत आहे. भलाही भारतातला माणूस त्याच भावनेतून पाहत असेल. ठीक आहे. आणि भारतातले सगळे तुम्हाला सांगतो, थायलंडमध्ये मी गेलो का नाही, भारतातल्या लोकायले इतकं गलिच्छ समजतात ते. इंडिया म्हणलं का तुमची इज्जत काढून टाकते ते. ठीक आहे. आणि थायलंडमध्ये भारतातले लोक कायले जाते हे साऱ्यालेच माहीत आहे. ठीक आहे. तिथं पब दारू, ठीक आहे, सब शराब शवाब कबाब सब मिळता है. ठीक आहे. तर त्याच्यासाठी जाते लोक. आणि कोणत्याही थायलंडच्या मुलीकडं त्याच नजरेनं बघतात. आणि म्हणून ते आपल्याकडं अशाच नजरेनं बघतात. भारतीय लोकायले अजिबात चांगलं समजत नाही थायलंडचे लोक, अजिबात नाही. ठीक आहे. मी गेलो त्या एरियात, ते पाहून आलो, ते मला आवडलंच नाही. म्हणजे कल्चरच नाही, इतकं बेकार कल्चर होतं ते. ठीक आहे. मी तिथून लगेच 1 तास थांबलो, वापस आलो तमाशा पाहून. आणि पुरे भारतातले लोक त्या पोऱ्या नाचून राहिल्या, त्याच्यावर पैसे उडून राहिले. ठीक आहे. सब तमाशा. आणि पैसे खालतं पडून राहिले, त्या पैशावर बी नाचून राहिले. ठीक आहे. इथं पाया पडते लक्ष्मीले, तिथं पैशावर नाचते साले. ठीक आहे. मग तुम्ही जर तिथं गेले ना, तर तिथं कधी भविष्यात जर गेले तर त्या पब बीबमध्ये जाते ना लोक, अक्षरशः पैसे उडवते आणि त्याच पैशावर नाचते. इथं आल्यावर ठीक आहे, लक्ष्मीपूजन्या दिवशी देवपाटात ठेवते पैसे. बाप्पा बाप्पा बाप्पा, मला पुन्हा 2-4 वेळा थायलंडला जाऊ दे जो. ठीक आहे. इतकी भयंकर हे आहे. मग आता लक्ष द्या रे. तर अजूनही रशियाचं ठीक आहे लोकसंख्येचं तंत्र बरोबर आलं नाही. ठीक आहे. खतरनाक आहे बरं. एक वेळा लोकसंख्येचा ग्राफ बिघडला का तो जाग्यावर येत नाही. आता तर रशियामध्ये बक्षीस जाहीर केलं का जे लोक मुलांना जन्म घालेल त्यांना रशियन गव्हर्नमेंटनं बक्षीस जाहीर केलं. मुली नाही. काहून का त्याला का आणायचं आहे, लेवल आणायचं आहे. का आणायचं आहे, हा लेवल आणायचं आहे. तर लेवल लवकर येऊ शकते आपल्यासोबत. त्याने एखादं ॲग्रीमेंट केलं. आता ज्यानं बायका टाकल्या त्याला काही पोरायच्या भावना घेऊन समजन अशी काही अपेक्षा करू नका. ठीक आहे. मी कोणाला म्हणून राहिलो समजून घ्या. ठीक आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, तुमच्यासाठी तर ॲग्रीमेंट रशियासोबत मी करू शकतो. मी जर तिथं गेलो तर मी पहिले हे ॲग्रीमेंट करीन, बाबा भारताच्या पोरायचं भलं झालं पाहिजे, रशियाचं नागरिकत्व भेटू शकते तुम्हाला. ठीक आहे. तिथं जाऊन चांगले उद्योगधंदे तुम्हाला. ठीक आहे. फक्त पुतीनले झेला लागन. कोणाले, पुतीन याच्यासारखाच आहे. ठीक आहे. मग आता दुसरं महायुद्ध संपलं आणि पुरे रोमच्या चौकात 6-7 लाख लोक जमा झाले. किती लाख? मुसोलिनी त्याच्या राजगृहात होता आतमध्ये. हा लोक जमा झाले, जे त्याच्या मोठ्या राजवाड्याच्या दरवाजाला लाता मारायला लागले. हा लोकांचा झुंड होता. 1 दणका, 2 दणका, 3, 4, 5, 6व्या दणक्यात दरवाजा तोडला. जे लोक घुसले त्याच्या घरात. ठीक आहे. हा मुसोलिनी पळून राहिला, लोक त्याच्या मागं पकडला, असा मारला रे त्याने. ज्या कोणत्यावर पडन त्या कोणत्यावर मारला. कोणाले? बरं मारला, कपडे काढून नागोया करून मारला. त्याच्या बायकोले पकडलं, तिले मारलं, दोघांनाही नागोळ केलं, कपडे काढले पुरे. बरं मारल्यानंतर मरेपर्यंत मारलं, मेल्यावरही मारलं. बरं लोकांचं समाधान तेवढ्यानं बी नाही झालं. बरं लोकांनं दोघांचे पाय बांधले आणि ठीक आहे सगळ्या वरच्या मजल्यावर बिल्डिंगले टांगलं उलट, दोघाले नागोळ. याचं लाईव्ह टेलिकास्ट चालू होतं युरोपात. आणि हे पाहून राहिला होता हिटलर. कोण पाहून राहिला होता? आणि तारीख होती 28 मे 1945. ठीक आहे. 29 गेली आणि 30 मेले. हिटलरले वाटलं का लोक आपल्याला याच्यापेक्षा बेकार मारण. मी तारखीसहित सांगून राहिलो. हा का सांगून राहिलो? 29 गेली, 30 ले. ठीक आहे. त्याची गर्लफ्रेंड होती. कोणाची? हिटलरची. तिले गोळी मारली पहिले आणि स्वतःला मारून घेऊन आत्महत्या केली.
कोण? त्याला माहीत होतं याच्यापेक्षा बेकार मारण लोक आपल्याला. ठीक आहे, आत्महत्या करायला लागली भाऊ घरात घुसून. जगावर राज्य करायचं स्वप्न पाहत होता हिटलर, बंद जग जिंकायचं. काही चुका केल्या त्यानं अहंकारात, नाही तर आता बंद्या जगावर हिटलरचं राज्य असतं होतं. बांड्याच मिशीस एवढं होतं. आणि देश पाहिला तर असे नड्डी पिचकली तर मरण जगाच्या पाठीवर. म्हणजे बायकोच्या कपाळाची टिकली तरी मोठी राहते, ते एवढूसच आहे असं लहानशी टिकली. जर्मनी पण तुफान आहे. पण माना लागण, पहिल्याही महायुद्धात हारलं, दुसऱ्याही महायुद्धात हारलं, तरी आजही युरोपात सगळ्यात पैसेवाला देश जर्मनी आहे. इंग्लंड भिकारीला लागलं तर फ्रान्सपाशी जेवढे पैसे नाही तेवढे जर्मनीपाशी आहे. ठीक आहे, तर असं आहे. म्हणून माय म्हणणं एवढंच आहे का कोणीही एवढ्या अहंकारात राहू नये. ठीक आहे, कोणीही लोकांवर खूप अन्याय अत्याचार करू नये. मी असं म्हणत नाही का माझ्या देशात हिटलरसारखं काही व्हावं. ठीक आहे, पण त्यांनी समजून घ्यावं का काही होऊ शकते. मी असं म्हणत नाही का असं करण लोक, भारतातले लोक चांगले आणि सभ्य आहे. ठीक आहे, काय चांगले आणि सभ्य आहे. जसं मुसोलिनीचं केलं तसं काही करण अशी अपेक्षा भारतीय लोकांकडून नाही. पण अति झालं तर काही होऊ शकते. ठीक आहे, बेरोजगार पोट्याले रोजगार नाही भेटले. ठीक आहे, मग अग्निवीर आणली 17 वर्षाची 4 वर्षावर. ठीक आहे, आणि पोट्याच्या हाताला रोजगार नाही भेटले, पोटे मुसोलिनी बी करू शकते. ठीक आहे, म्हणून हो नाही अशीच अपेक्षा मी करतो. बाकी तुम्ही तुमचं पहा. समजलं का? हे समजलं का? मग असं खतरनाक काम आहे, हे लक्ष द्या. मी का म्हणून राहिलो. मग आता इकडे लक्ष द्या रे. मग कसं मस्त मस्त शिकायला भेटते का नाही? आम्ही भेटते का नाही चोट्यो? आता ह्या भारत, ठीक आहे, हे लक्ष द्या रे. 1984 इंदिरा गांधीची हत्या झाली. 402 बहुमत घेऊन प्रचंड सहानुभूतीची लाट आली होती. हा, लोकांना मतदान केलं राजीव गांधीला. एकच वंशाचा देवा उरला बाई, आता ह्याच भारताला वाचू शकते, यालेच मतदान करा. मग गावागावात पेरव्या झाल्या इंदिरा गांधी. इंदिरा गांधीवर खूप प्रेम करणारे लोक होते, आजही आहे. म्हणजे जेवढे बुढे म्हणा, बुड्या विचारा कोणाला मत देशील तर ते म्हणते माया पंजा. तुम्ही तिले कमय सांगा, तिले हत्ती सांगा, नो हत्ती, नो कमय, नो झाडू. ठीक आहे, ओनली पंजा. ठीक आहे, तुम्ही तिला काही बी सांगा, कारण इंदिरावर प्रेम करणारे प्रचंड लोक होते. आणि इंदिरा गांधीचा फक्त आणीबाणीचा कालखंड सोडला तर तिनं गरिबासाठी खूप काम केलं. आपण पाहिलंच ना, बँका राष्ट्रीय करण्यापासून असो का अजून काही असो. तर लक्ष द्यावे, ह्या श्रीलंका. ठीक आहे, ह्या काय श्रीलंका. ठीक आहे, भारताच्या खालतं. ठीक आहे, तामिळनाडूचं शेवटलं डिस्ट्रिक्ट आहे रामेश्वर. काय? रामेश्वरला एक शेवटचा रेल्वेचा पूल आहे. त्या पुलाच्या तिथून फक्त, ठीक आहे, फक्त 20 मिनिटाच्या अंतरावर, किती? 20 मिनिटाच्या अंतरावर श्रीलंका आहे. अरे त्या पिक्चरमध्ये पाहिलं असेल तुम्ही, पुष्पा. ठीक आहे, पाहिलं का? ते रामेश्वरवरूनच घेऊन पाहिजे तो श्रीलंकेत. ठीक आहे, तर ते रामेश्वर शेवटलं टोक, बस तिथून 20 मिनिटात श्रीलंकेला जाता येते. ठीक आहे, मग आता इथं लक्ष द्यावे. इथं लक्ष द्या. आता इकडे लक्ष द्या. 1984 इलेक्शन झालं, त्याच्यात राजीव गांधी भारताचा का झाला? पंतप्रधान झाला. का झाला? हा, पंतप्रधान. आणि राजीव गांधीनं त्याचे 2-4 सोबती उभे केले होते. त्याच्यात एक अमिताभ बच्चन. कोण होता? हा, अमिताभ बच्चन. आता ठीक आहे, त्याच्यानंतर त्याचा एक पुन्हा सोबती आणला, फॉरेनमध्ये शिकत होता, सॅम पित्रोदा. कोण होता? हा, सॅम पित्रोदा. या केरळचा वय, याले भारताचा केला आता दूरसंचार मंत्री, माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार. पहिल्यांदा भारतात दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची का केली? स्थापना केली. म्हणून हे तुमच्या हातात जे मोबाईल आहे, हे राजीव गांधीची पुण्याई आहे. कोणाची पुण्याई आहे? राजीव गांधीची पुण्याई आहे. आता इथं लक्ष द्या बे, इथं लक्ष द्या. आता राजीव गांधीच्या हत्येशी डायरेक्ट संबंध आहे लिट्टेचा. कोणाचा? कोणाचा? बे चोट्टेव, कोणाचा? लिट्टेचा लॉंग फॉर्म आहे. ठीक आहे बे, इकडे लक्ष द्या. लिबरल टायगर ऑफ तमिल इलम. काय लिट्टेचा लॉंग फॉर्म? लिबरल टायगर ऑफ तमिल इलम. काय म्हणलं? लिबरल टायगर ऑफ तमिल इलम. काय शब्द आहे तो? लिट्टे. लिट्टेचा लॉंग फॉर्म लिबरल, LI फॉर लिबरल,
टायगर ऑफ तमिल इलम. ठीक आहे, इलम म्हणजे संघटना, तमिल म्हणजे तामिळनाडूचे, तमिल म्हणजे तामिळनाडूचे, टायगर म्हणजे त्याने नाव दिलं वाघासारखी संघटना आहे आमची. पण ते संघटना आहे. मग आपल्याला विचारते राजीव गांधीच्या हत्येत कोणती आतंकवादी संघटना सहभागी होती? लिट्टे. लिट्टे हे कोण्या देशातली आतंकवादी संघटना आहे? श्रीलंका. कुठची आहे? पण श्रीलंकेतल्या लोकांना राजीव गांधीची हत्या काऊन केली? हा प्रश्न आहे. अभि प्रश्न आहे ना. तर आता लक्ष द्या. राजीव गांधीचं सरकार 1989 पर्यंत राहिलं आणि 89ले पुन्हा जनता दलाचं सरकार आलं आणि व्ही.पी. सिंग त्याचे का झाले? पंतप्रधान. ठीक आहे, 89ले एवढं बहुमतातलं सरकार 402 सीटं आलं. 5 वर्ष चांगलं चालून सुद्धा सरकार पडलं. काऊन? कोणाचं? राजीव गांधीचं. काऊन पडलं? तर यानं काही कारभार केले. कोण? राजीव गांधीनं. ठीक आहे, त्याचा पहिला कारभार त्यानं आपल्या सासरवाडीहून, त्याची सासरवाडी कुठची? इटली. इटलीहून ठीक आहे बोफोर्स नावाच्या तोफा बोलावल्या. का बोलावल्या? बोफोर्स नावाच्या तोफा बोलावल्या हेवी झस्सर नावाच्या कंपनीकडून. कोणाकडून? हेवी झस्सर नावाच्या कंपनीकडून. का बोलावल्या? तोफा बोलावल्या. कोणत्या? बोफोर्स. आपल्या सासरवाडीहून. ठीक आहे, ह्या तोफा तेव्हा कशा आहे ह्या माहित नाही पडल्या, पण त्यांना संरक्षणासाठी बोलावल्या. याच्यात प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला असं अपोजिशननं उघडकीस आणलं आणि त्याच्यात पुरा राजीव गांधीले घोटला. का यानं बमार पैसे खाल्ले ह्या तोफा बोलावताना. आणि त्याच्यात अमिताभ बच्चनले गुंडाळला. अमिताभ बच्चन पहिल्यांदाच उभा राहिला होता, खाल्ला 1 रुपया नाही, बदनाम झाला दुनियाभर. राजीवले म्हणे चुलीत गेलं कामधाम साल्या मला उभं केलं, निवडून आणलं. ठीक आहे, चुलीत घालतोय राजकारण, खाल्ला नाही 1 रुपया आणि लोक माझी बदनामीच करून राहिली. त्याच्यानंतर त्यानं कानाला खडा लावला, पुन्हा मी राजकारणात उभा राहणार नाही, माय क्षेत्र बरं मी बरं, अमर अकबर एंथनी. ठीक आहे, तर पुन्हा अमिताभ बच्चन राजकारणात आला नाही, पण त्याने चान्स दिला होता का माझ्या सोबती होय तू उभा राह. तर हे झालं. ठीक आहे, याच्यात गुंडायला बॉम्ब भ्रष्टाचार उघडकीस आला. कोणाच्या उरावर? कोणाच्या? राजीव गांधीच्या उरावर पुन्हा दुसरं एक काम आलं. ठीक आहे, राजीव गांधीच्या काळात पुन्हा एक प्रकरण उघडकीस आलं. ठीक आहे, राम मंदिर. कोणतं? ठीक आहे, कोणतं मंदिर? आता हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही. मी जे आज सांगून राहिलो हे कोणीच सांगणार नाही. हे नॉलेज फक्त आपल्यापाशी भेटल. कुठं भेटल? राम मंदिराचे दरवाजे 1948 पासूनच नाही, त्याच्या अगोदरपासून. ठीक आहे, माझा एक व्हिडिओ आहे यूट्यूबवर. जेव्हा राम मंदिराचं उद्घाटन होतं मागच्या वर्षी 20 जानेवारीले, ठीक आहे 22 जानेवारीले, ठीक आहे, तर त्याच्या अगोदर मी व्हिडिओ टाकला होता. ठीक आहे, राम जन्मभूमी ते राम मंदिर. तो व्हिडिओ यूट्यूबवरचा माझा पाहिजा. का म्हटलं? राम जन्मभूमी ते राम मंदिरापर्यंतचा प्रवास. खूप लोकांनी व्हिडिओ पाहिला, खूप म्हणजे जवळपास 3-4 मिलियन व्ह्यू असेल. तर तो तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, आणि त्याच्यात म्या डायरेक्ट म्हणलं आहे ज्याच्या कोणात लायकी असन हिंमत असन त्यानं मला कोर्टात बोलवावं का मी जे माहिती सांगत आहे ते का सांगत आहे खोटी सांगत आहे. ठीक आहे, तर तो व्हिडिओ आवर्जून घरी पाहिजा, कारण तेवढं आता सांगता येणार नाही, कारण त्याला सांगायला 1.5 तास लागते. का लागते? पण एक शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे का? लक्ष द्या रे, 1948ले राम मंदिराचे दरवाजे, रामलल्लाच्या मंदिराचे, राम जन्मभूमीचे दरवाजे बंद करण्यात आले होते. आणि रामाच्या जन्मभूमीच्या ठिकाणी एका माणसानं रामाची लहान मूर्ती घेतली, नेऊन ठेवून दिली. आणि ठीक आहे, ज्या कलेक्टरच्या काळात नेऊन ठेवली, ठीक आहे, ज्या कलेक्टरच्या काळात नेऊन ठेवली तो समोर बीजेपीचा खासदार झाला. का झाला? खासदार. आणि तेव्हापासून तिथं बॅन आणला का इथं कोणीच जाणार नाही, कोणाला दर्शन करायला जाता येणार नाही, फक्त पुजारी इथं आरती करण. 1948 पासून राम मंदिराचे दरवाजे बंद होते. काय होते? काय होते? बंद होते. ठीक आहे, मग आता लक्ष द्या रे, आता विषय असा झाला, लक्ष द्या बे, विषय असा झाला का एक बाई होती शहाबानो. का होती? ठीक आहे, बाईचं नाव का? हिंदू वाटते का हे?
आबे चोट्टे हिंदू वाटते का? 1988 म्हणजे राजीव गांधीच्या काळात, ठीक आहे, या बाईचा नवरा होता, हिचं वय होतं 51, हिचा नवरा होता 63 वर्षाचा. हिच्या नवऱ्यानं वयाच्या 63व्या वर्षी हिले म्हणलं तलाक तलाक तलाक. मुस्लिम धर्मामध्ये तोंडी तलाक द्यायची पद्धत आहे. 3 वेळा जर माणसानं तलाक म्हणलं तर तलाक तिले नवऱ्यासोबत राहता येत नाही, ठीक आहे. म्हणजे तिले त्या बाईले किती याच्यात राहा लागते तुम्ही विचार करा. का जर भाजीत मीठ कमी झालं तिकडून नवऱ्यानं या तलाक 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 तुले भाजी बनवता येत नाही, म्हणजे भीतीच आहे ना. बरं आता ह्या कायद्यात अजून दुरुस्ती केली होती का नवरा फोनवर सुद्धा तलाक 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 म्हणू शकते. आणि एका मुस्लिम माणसाला 3 पत्नी करता येते. म्हणून आम्हाला विचार येते आम्हीच का पाप केलं, ठीक आहे. आता हे लक्ष द्या रे, आता भारतामध्ये असं आहे का भारत स्वातंत्र्य झाला तर 1955 हिंदू मॅरेज ऍक्ट, हिंदू विवाह कायदा झाला. का झाला? हिंदू विवाह कायद्यामध्ये मुसलमानाचा धर्म सोडून म्हणजे मुस्लिम धर्म सोडून हिंदू, जैन, पारशी, ख्रिश्चन, बौद्ध, शीख ह्या सर्व धर्माच्या लोकांसाठी एकच कायदा आहे, हिंदू विवाह कायदा. तो कायदा म्हणते का तुम्ही दुसऱ्याले जर दुसरी बायको करायची आहे तर पहिल्या बायकोपासून कायदेशीर तलाक घ्या लागन. म्हणजे लग्न करणं सोपं आहे भाऊ, तोडणं कठीण आहे. हा बेटा लक्षात ठेव जा, हा नाही तर एक्का पायावर उभा होती या मी काय यार, ठीक आहे. हा हिंदू धर्मामध्ये लग्न करणं खूप सोपी आहे पण तोडणं खूपच कठीण आहे. तिनं का म्हणलं अजी ह्या ठीक आहे महिन्याचा 1 लाख रुपये कमावते, मला यानं 40,000 पोटगी द्यावी, झाला फिटला तू, तिला 40,000 महिना द्यायला लागते. कोर्टाने म्हणलं तेव्हा तुला तलाक भेटत नाही, तलाक भेटत नाही. अरे मग जी सर मग साधं काम आहे का लग्न? म्हणजे लेकरं पैदा केले असेल तर लेकराचे 10,000 एक्स्ट्रा द्यावे शिक्षणासाठी महिना. अरे बाबा 50 अर्धे इलेस, मग दुसरी केल्यावर तिला का देऊ, ते 5 बसतू तिला तेवढे द्यायला लागेल. हिंदू विवाह कायदा म्हणते का कायदेशीर तलाक घ्या लागल, अशी तोंडी देता येणार नाही. नाही तर मग माझ्या बायकोला म्हणलं असतं तलाक तलाक तलाक, तू घराकडे मी घराकडं, मी दुसरी पाहतो लगेच, ठीक आहे. असं नाही होत, ठीक आहे. हिंदू विवाह कायद्यानुसार कायदेशीर तलाक घ्या लागते. का घ्या लागते? हां, मग त्याच्यात काही गुन्हा गिना नाही, सजा गिजा नाही होत. 2 महिने सजा, ठीक आहे. कराय सरांनी बायकोला तलाक तलाक म्हणले म्हणून असं नाही, ठीक आहे. हे एक ठीक आहे कायदेशीर म्हणजे हे 2 कोर्टाच्या केसेस असतात, एक फौजीदारी आणि एक दिवाणी, ठीक आहे. तर लग्न मोडणे हे ठीक आहे किंवा फारकत घेणे बायकोपासून हे दिवाणीमध्ये येते, त्याच्यात सजा नसते भेटत, त्याच्यात काही पैशाचे व्यवहार होते, ठीक आहे. मग तिले पोटगी द्या लागन. का द्या लागन? असं मुस्लिम धर्मात काही नव्हतं. मुस्लिम धर्मामध्ये ठीक आहे बाईले तोंडी तलाक द्यायची पद्धत होती, त्याला तिहेरी तलाक म्हणे. आणि इले वयाच्या 51-52व्या वर्षी तिचा नवरा तिले म्हणते तलाक तलाक तलाक. हिनं कुठं जायचं या वयात, हिच्यासोबत कोण लग्न करण पुन्हा या वयात, ठीक आहे. आणि बरं आता बायकोपासून तलाक घेतली, यानं दुसरी बायको केली, लक्षात आलं का हे लयच भांडखोर आहे, पहिलीच बरी होती, पहिलीच बरी होती, आता मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे, डबल तलाक दिल्यावर. तर लग्न ठीक आहे डायरेक्ट करता येत नाही, येऊन जाऊ बाई, ठीक आहे तूच आवडतं मले, हे बदमाश आहे, तर असं होत नाही. एक हलाला नावाची पद्धत आहे. हलाला म्हणजे तिले दुसऱ्या माणसासोबत लग्न करावं लागते, ठीक आहे. दुसऱ्या माणसासोबत शारीरिक संबंध ठेवा लागते आणि मग ते मोडून पुन्हा लग्न करावं लागते, त्याला हलाला म्हणते. समजलं का? हा म्हणजे तिले दुसरं लग्न करावंच लागन तेव्हा याले याच्यासोबत पुन्हा तिले नांदवता येईल. वाईट आहे का नाही? अरे वाईट आहे का नाही? तिनं आता ऐन वेळेवर कुठं पाहायचा नवीन माणूस आणि त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे मग याच्यासोबत लग्न करायचं, ठीक आहे. अशा पद्धती होत्या, ठीक आहे. तर तुम्हाला माहीत नसेल पोरीवा, ठीक आहे, सांगून राहिलो, ठीक आहे, ऐकून घ्या.
ठीक आहे, म्हणजे खूप शिकायला भेटते, कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आहेच त्याच्यासाठी. ठीक आहे, हे जेव्हा अशा कॉन्ट्रोवर्शियल केस सुप्रीम कोर्टात चालू राहते ना, तेव्हा त्याचे एडिटोरियल वाचायचे, संपादकीय लेख, त्याच्यात तुम्हाला हे सगळं माहीत पडते का का आहे, कसं कसं आहे. ठीक आहे, हलाला समजलं का, कशाला हलाला म्हणते. हां, हे पद्धत होती, म्हणजे होती म्हणजे आहे. ठीक आहे, मग आता लक्ष द्या रे. आता हे शहाबानो नावाच्या बाईले हिच्या नवऱ्यानं तलाक दिली आणि तो स्वतः वकील होता. का होता? वकील होता. त्यानं तलाक दिली, तिले तोंडी तलाक तलाक तलाक, तू घराकडं मी घराकडं. आता हिची केस गेली हायकोर्टात, मग गेली सुप्रीम कोर्टात. तर हे का म्हणते सुप्रीम कोर्टाले, साहेब माय आता वय झालं, माझ्यासोबत कोण पोसत मले. ठीक आहे, मले आता माझ्यासोबत कोणी लग्नही करू शकत नाही, मले न्याय मुस्लिम विवाह कायद्यानुसार नाही पाहिजे, मले न्याय द्यायचा आहे, मले याले तलाक द्यायला द्यायचीच आहे, नांदाचा नाही आहे माझ्यासोबत, तर यानं मले पोटगी द्यावी हिंदू विवाह कायद्यानुसार. का द्यावी? पोटगी. असं कोण म्हणते? सुप्रीम. ठीक आहे, शहाबानो मागते सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट मुस्लिमांसाठी वेगळा विवाह कायदा आहे. काय? वेगळा विवाह कायदा. आता विषय का झाला का मुस्लिमांसाठी इंग्रजांनीच वेगळी प्रोव्हिजन केली होती. भारत राज्यघटना जेव्हा लिहित होतो तेव्हा ते विषय खतम करून टाकायला लागत होता. का करायला लागत? तेव्हाच ह्या विषय नेरून ठेवाच नव्हता लागत पेंडिंग. सरळ म्हणलं असतं सगळ्यासाठी या देशात, आता सगळ्या लोकांसाठी या देशात कायदा बनवते संसद. कोण बनवते? सगळ्या लोकांसाठी, तो हिंदू असो मुसलमान, सगळ्यासाठी कायदा कोण बनवा? संसद. पण यायचा कायदा येते लखनौच्या वक्फ बोर्डातून, तो देशाच्या संसदेत पारित होत नाही. मी का म्हणून समजून राहिलं का? ठीक आहे, का म्हणते जेव्हा राज्यघटना म्हणते का या देशात सर्व लोकांसाठी कायदे संसदेत तयार होईल. का तयार होईल? राज्यघटनेतलं कलम 14 म्हणते का सर्व लोक कायद्यापुढे समान असन. का असन? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 44 मध्ये लिहून ठेवलं हिंदू कोड बिलाबाबत, समान नागरी कायदा. का म्हणते? समान, त्याले सिव्हिल प्रोसिजर कोड म्हणते. समान नागरी कायदा का म्हणते? का समान नागरी कायदा हे म्हणते का सर्वांसाठी कायदा या देशाची संसद बनवून आणि सर्व लोक कायद्यापुढे समान राहील. दोन धर्मासाठी, दोन जातीसाठी, दोन लोकांसाठी वेगवेगळे कायदे राहणार नाही. त्यानं प्रॉब्लेम निर्माण होऊ शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा सांगितलं, राज्यघटना लिहिणं चालू होती तेव्हा, काही मुस्लिमांसाठी वेगळा विवाह कायदा ठेवूच नका, याला मर्ज करा हिंदू विवाह कायद्यात. हिंदू कोडबिल नावाचं कोडबिल मानलं होतं, पण तेव्हा काही राजकीय लोकांच्या मतभेदामुळे ते झालं नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा फेकून मारला होता. नाही राहायचं म्हणे, याचे परिणाम तुम्हाला भोगा लागेल. तर ते भोगा लागून राहिले. आता पहा काय होते. ह्या शहाबानोनं केस टाकली. शहाबानो सुप्रीम कोर्टाला म्हणते का मला हिंदू विवाह कायद्यानुसार का पाहिजे? न्याय पाहिजे, जस्टिस पाहिजे. तर सुप्रीम कोर्टानं ठीक आहे तिले न्याय दिला आणि तिच्या नवऱ्याले 500 रुपये पोटगी द्यायला सांगितली. का तुले तलाक घ्यायचे आहे तर इले महिन्याचे 500 द्यायचे. तवा 88 तवा तुले तलाक भेटल. आता सुप्रीम कोर्टाच्या वर काही आहे नाही. सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय हा कायद्याप्रमाणे असतो, ऐकाच लागते. तर सरकार असो का सरकारचा बाप असो का आजा असो. पण एक संस्था सुप्रीम कोर्टाचा निर्णय खारिज करू शकते, ते म्हणजे संसद. पण बहुमतानं तो निर्णय खारिज करायला लागते. का करायला लागते? आता राजीव गांधी सत्तेत होता, राजीव गांधीच्या वेळेस हा मुद्दा आला. जसं सुप्रीम कोर्टानं शहाबानोच्या बाजून निर्णय दिला, हा मुस्लिम भडकले, चुलीत गेला कामधाम, ठीक आहे, कोर्ट लय मोठा झाला का, आमचा काही अधिकार आहे का नाही, आम्हाला इंग्रजांच्या काळापासून अधिकार भेटले, आमचा वैयक्तिक कायदा आहे, आमच्या कायद्याचं उल्लंघन कसं केलं? मुस्लिम विवाह कायद्यानुसार, मुस्लिम बाई होते तिने निर्णय मुस्लिम विवाह कायद्यानुसार द्यायला पाहिजे होता. तुम्ही कशी 500 रुपये पोटगी दिली? कसा हिंदू विवाह कायद्यानुसार निर्णय दिला? हे आम्हाला पटलं नाही, आता मतदान करणार नाही. राजीव गांधी येतो तू मतदान मागाले, आता तुले मतदान भेटन. तर त्याला वाटलं साल हे 16-17% मुसलमानाचं मतदान चाललं जाईन आपल्यापासून, आता करायचं का? तर राजीव गांधीनं शहाबानोले 500 रुपये दिलेल्या पोटगीच्या विरोधात, म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात संसदेमध्ये ठराव पारित केला आणि इले 500 रुपये पोटगी द्यायचा निर्णय संसदेच्या बहुमतानं रद्द केला.
कोण मेजॉरिटीच होती. मुसलमानाले खुश करायसाठी राजीव गांधीनं, ठीक आहे, 16-17% मुसलमानाले खुश करायसाठी राजीव गांधीनं, ठीक आहे, जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता तो का केला, खाली. मग उरलेले 80-82% हिंदू चुलीत गेला कामधाम. राजीवला शायना झाला का साल्या तू? तुले मुसलमान आठवून राहिले आता साल्या तुले हिंदू दाखवण काय तर येणाऱ्या इलेक्शन मध्ये नाही दाखवला तुले इंगा तर आम्ही हिंदू नाही. तुला 82% हिंदूले डावलून मुसलमानाच्या बाजून ठराव कसा घेतला? त्यानं दिलेला निर्णय, सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय तुला कोण सांगितला खारिज करायले? साले हे जो बरं तू आता दाखवतो तुली. अरे बापा बापा, मग हिंदू भडकलेस. राजीव गांधीले वाटलं साल आता उरावर आलं हे तर बंद. सरकार चालवताना लय मोठं टेन्शन राहते, साधं काम नाही आहे. आता का करायचं? 82% हिंदू मायापासून आता दूर जाते का? का माय सरकार गड्ड्यात जाते का? आता का करायचं? खुश कसं करायचं हिंदूले? आता हिंदूले खुश करा लागल. तर 1948 पासून बंद असलेले रामलल्लाचे दरवाजे दर्शनासाठी उघडे केले 1988 कोण? हिंदू. जाऊ दे शाबानो, जाऊ दे तिकडं चुलीत गेली शाबानो, आपण रामलल्लाचं दर्शन घेऊ. चुलीत गेली शहाबानो, चुलीत गेला शहाबानोचा निर्णय. राम मंदिराचे दरवाजे उघडे झाले. लोक हिंदू सगळे विसरून गेले. अरे चलो वा रामलल्ला, जय श्रीराम. 40 वर्षापासून रामाचं दर्शन घेता येत नव्हतं. मंदिर तर नव्हतंच, असंच होतं पेंडॉल, ठीक आहे. तिथं रामाची मूर्ती होती. ते रामाचे मंदिराचे दरवाजे ओपन केले कोणाला खुश करायसाठी? झालं, हिंदू विसरले. कोणती शाहबानून कान खतम विषय. पण तरी लोकांना इलेक्शन मध्ये इंगा दाखवला, ठीक आहे. राजीव पडलं ना मग. याच्याच हे मेन कारण होतं. हे तर होतंच, बोफोर्स घोटाळा होताच, पण ते मेन कारण होतं. हिंदूले खुश करायसाठी राजीव गांधीनं राम मंदिराचे बंद असलेले 40 वर्षापासूनचे दरवाजे ओपन केले, ठीक आहे. म्हणजे मोदींनी नाही केलं, ते राजीवनं केलं, ठीक आहे, हिंदूसाठी. पण हिंदू विसरले लगे. ते शहाबानो फाबानोचा विषय नाही झाला, तिचा विषय. मग ठीक आहे, आता पहा, हिंदूसाठी आणि मुसलमानासाठी वेगवेगळे कायदे आहे. काय वेगवेगळे कायदे आहे, ठीक आहे. त्याचे परिणाम काय होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 50 वर्षाच्या पहिले सांगितलं. का डोकं असन, का विजनरी माणूस असन, खतरनाक असं होऊ शकते हे पहिले सांगितलं होतं, आणि तसंच झालं. मग एक बाई होती सरला मृदगल, का नाव तिचं? पहा कसं खतरनाक आहे बरं स्टोरी. बाईचं नाव का वाटते? हे हिंदू आहे का मुसलमान आहे? अबे काय हिंदू. हिचं हॉस्टेल होतं. हिच्या हॉस्टेलमध्ये एक बाई राहत होती, ठीक आहे, सरला मृदगल. हिच्या हॉस्टेलच्या एका बाईले तिचा नवरा, आता ऑब्विसली बाई हिंदू होती तर हिचा नवरा बी का राहील हिंदू. आता भारताची राज्यघटना का म्हणते बा, ठीक आहे, मला खूप आवडते. म्हणजे राज्यघटना का नाही, खतरनाकच विषय आहे. आता फार मजा येते. भारताची राज्यघटना म्हणते भारतातल्या कोणत्याही व्यक्तीला केव्हाही कोणताही धर्म स्वीकारता येते. मी आताच लगेच होऊ शकतो, ठीक आहे. रेहमान अफजल नाही तर लगेच होऊ शकतो मी. सॅन फ्रान्सिस्को अल्फेन्सो रोनाल्डो. भारतातल्या तुम्हाला केव्हाही कोणताही धर्म केव्हाही लगेच 5 मिनिटात लगेच मी हिंदू होऊ शकतो, मुसलमान होऊ शकतो. पण धर्म अशी चीज आहे भाऊ, रक्तात घुसून आहे. तो माणसाले कोंबड्यासारखा असा पाण्यात बुचकालला, त्याचा बुरा उपलला, भाजला तरी जात नाही त्याच्या रक्तात. म्हणजे ह्या हिंदूचा याले मुसलमान करा, पण ह्या जेव्हा मंदिराच्या समोर बाईक घेऊन जाते तर लगेच मान खालतं करून पीक पीक बजरंग बली, सलाम वालेकुम बजरंग बली. बजरंग बलीले सलाम वालेकुम म्हणून निघण, ठीक आहे. कारण मंदिर आलं का याची मान आपोआप खालतं जाईल आणि त्याचा हॉर्नवर बरोबर बटन जाईल. म्हणजे तिथून नमस्कार करतो चालत्या, ठीक आहे. लक्ष ठेवतो माझ्यावर. देतो का नाही आपण देवाले आवाज चालते याच्यात, ठीक आहे.
म्हणजे घंटा नाही वाजत आली तर एक घंटा वाजत होईल. तर आता इथं लक्ष द्या. ठीक आहे, आता इथं लक्ष द्या. तर आता तिच्या हॉस्टेलमध्ये जे बाई होती तर ती काय म्हणते राज्यघटना, कोणत्याही व्यक्तीला केव्हाही धर्म स्वीकारता येत. त्याचं होतं सालं लफडं बाहेर असं त्याची कोणी. ते म्हणत असं आपल्याला लग्न करायचं आहे. पहिली बायको सोडायला तयार नव्हती. पहा किती हुशार लोक असतात. साला का त्याचा अभ्यास असेल राज्यघटनेचा खतरनाक, किंवा त्याचा जो वकील असेल त्याला ज्ञान पाजून राहिला तो कमी भयंकर असेल का. त्यानं काय केलं माहित आहे का, तिच्या नवऱ्यानं मुस्लिम धर्म स्वीकारला आणि तिले म्हणते तलाक तलाक तलाक. म्हणजे मले कवा कवा विचार येते का असं आपण कराव का. ठीक आहे, पाय राज्यघटना काय म्हणते, धर्माचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला माहिती आहे देशा, ठीक आहे, मूलभूत अधिकारात धार्मिक स्वातंत्र्य दिलं आहे. धार्मिक स्वातंत्र्यात काय म्हणते, कोणत्याही व्यक्तीला केव्हाही कोणताही धर्म स्वीकारता येते. समजलं, केव्हाही केव्हाही तुम्ही मुसलमान होऊ शकता, ख्रिश्चन होऊ शकता, शीख होऊ शकता, पारशी होऊ शकता, नो प्रॉब्लेम. मग त्याच्यानुसार त्यानं धर्म स्वीकारला. आणि मुस्लिम धर्मामध्ये तोंडी तलाक द्यायची पद्धत आहे. मग पाना अभ्यास इकल्ला त्याचा. त्यानं मुस्लिम धर्म स्वीकारला आणि तिले म्हणते तलाक तलाक तलाक. मग ते गेली सुप्रीम कोर्टात का साहेब अजी यानं मुले तोंडी तलाक दिली, यानं लग्न केलं तेव्हा हिंदू होता आणि यानं मुस्लिम धर्म स्वीकारला आणि मला तोंडी तलाक दिली आणि दुसरं लग्न केलं जी साहेब. आता मी का करू सांगा, कुठं न्याय मागू. आता सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशासमोर विचार आला का न्याय द्यायचा कसा. कारण त्यानं केलं ते बी बरोबर आहे, त्याचं का चुकलं, तो बरोबर त्या कायद्याच्या नियमात आहे तो का साहेब मी काही चुकीचं केलं नाही. ठीक आहे, राज्यघटना अशी म्हणते मी मुस्लिम धर्म, मग मुस्लिम धर्म म्हणते का तोंडी तलाक मी दिला तिले. ठीक आहे, मी ओके. अबे कम खतरनाक आहे का हे. मग आता किती मोठा निर्णय झाला या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला विचार पडला. 2 कायदे असल्यामुळे का आता करायचं का. तर सुप्रीम कोर्टानं त्यानं दिलेली तोंडी तलाक रद्द केली. का केली, रद्द केली. ठीक आहे, सरला मुदगल केसमध्ये. मग सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्टाला अधिकार नाही कायदे करायचा. ठीक आहे, मग पुन्हा आता मोदीच्या काळात एक केस आली, तिचं नाव होतं सायरा बानू. काय होतं, सायरा बानू. तिसरी केस, तिहेरी तलाकवरची तिसरी केस. पहिली शाह बानू, दुसरी सरला मुदगल, तिसरी. कशा आहे केसेस खतरनाक, मजा येते का नाही ऐकायला. आज सर एक नंबर जी आज तर जे पोट्टे आले नाही ते जाऊ दे तिकडं. ठीक आहे, आम्हाला ते एक नंबर भेटून राहिलं. ठीक आहे, खतरनाक आहे ना. ठीक आहे, आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. निर्णय लक्षात ठेवायचे कामी येते पुढं. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीचे लग्न झाल्यानंतर विवाहबाह्य संबंध असेल आणि ते जे ज्या पोरीसोबत आहे तिच्याही इच्छेनं असेल तर ते मान्य आहे म्हणते सुप्रीम कोर्ट. का माझ्याकडे का पाहून राहिले. ठीक आहे, मी नाही म्हणून राहिलो. ठीक आहे, कोर्टाचं म्हणणं आहे असं. ठीक आहे, आणि जेव्हा केसेस तुमच्यावर होते तर केसेसचा रिझल्ट कसा लागते हे असे दाखले देते का सुप्रीम कोर्टात. डिस्ट्रिक्ट कोर्टात अशी केस आली तर सुप्रीम कोर्टात असा निर्णय झाला होता, हे रिझल्ट आहे सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर. ठीक आहे, मग तो न्यायाधीश वाचते असं असं का. मग वकील म्हणते का अशाच प्रमाणे तुम्ही आम्हाला का द्या, न्याय निवाडा द्या. केसेस कशासाठी असते तर केसेसचा रेफरन्स घेतला जाते. कशासाठी असते, रेफरन्स. ठीक आहे, मग डिस्ट्रिक्ट कोर्टात, हायकोर्टाच्या, सुप्रीम कोर्टाच्या ज्या काही रिझल्ट आहे ते रिझल्ट ठीक आहे इकडं अभ्यास म्हणून वापरण्यात येते. समजलं का, त्यासाठी केसेस आहे, लय केसेस आहे, लय पाहू आपण जेव्हा राज्यघटना घेईन का नाही भयंकर. म्हणजे हे शिकवायला वर्ष लागते भाऊ. म्हणजे मला विचार येते का तुम्हाला हे 6 महिन्यात कसं निपटून द्यायचं. का ते पाय ना, हे एक म्हणजे तरी 2 तासाचं लेक्चर घेऊन राहिलो मी. दीड दोन तास. ठीक आहे, काही साधं काम नाही आहे. लोक कसे शिकवते का त्याचं त्याला माहीत, देव जाणे बुवा का खाते का ठेवते.
हे मग असंच हे पडले ठीक आहे जाऊ दे समोर ठीक आहे. मग हे लक्ष द्या रे. तर हे जे या सायरा बानोवर बी तसंच तिच्या नवऱ्यानं का दिली तोंडी तलाक. का दिली तोंडी तलाक दिली. आणि तोंडी तलाक दिल्याच्या नंतर हे पुन्हा सुप्रीम कोर्टात गेली. इले वकील गिकील बीजेपीनंच लावले. कारण बीजेपीले तिहेरी तलाक का करायची ती रद्द व्हायला पाहिजे होतं चांगली गोष्ट आहे. पण बीजेपीनं तिहेरी तलाक हा मुस्लिमांचा कायदा रद्द करून त्यानं संसदेत जो कायदा पारित केला हा चुकीचा आहे. काय चुकीचा आहे कसा आहे ते मी सांगतो तुम्हाला ठीक आहे. मग आता सायरा बानो केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं का हे तिहेरी तलाक कायदाच हा चुकीचा आहे हा रद्द व्हायला पाहिजे. याच्यासाठी भारताच्या संसदेने एक चांगला कायदा करावा असा आदेश दिला. कोण 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 सुप्रीम कोर्टानं. आणि मग मोदीनं त्याच्यावर कायदा तयार केला. अमित शहा गृहमंत्री. आता यायले पहिलेच मुसलमानाचा भल्ला राग आहे गुरु ठीक आहे. म्हणजे खूपच राग करते मुसलमान. म्हणजे एखाद्या धर्माचा एवढा राग काऊन करावा मला हे समजत नाही ठीक आहे. मग आता त्याच्यासाठी कायदा करायचा आहे. आता मले काय म्हणायचं आहे वेगळ्या कायदा करायची गरज नव्हती. त्याला धरलं असतं हिंदू विवाह कायद्यात टाकून दिलं असतं खेळ खतम. एकच कायदा लागू झाला. तरी यानं दुसरा कायदा केला. मग त्या कायद्यात काय म्हणते जर एखाद्या बाईला मुस्लिम बाईला तिच्या नवऱ्याने तोंडी तलाक म्हणलं असेल तलाक 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 तर ती पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करेल. मग ती केस कोर्टात जाईल आणि कोर्टात जर प्रूव्ह झालं तर त्याला सजा होईल. का होईल सजा होईल. 3 महिन्याची 4 महिन्याची 6 महिन्याची जे काय व्हायची ते. आता मला सांगा भाऊ जर बायकोनं अशी रिपोर्ट दिली आणि त्या बायकोमुळे तो नवरा जेलमध्ये गेला आणि 4 महिने सजा काढून आला तर तो बायकोले घरी आल्यावर ठेवण का पन्नावन. मला सांगा जर तुमच्या बायकोनं तुम्हाला जेलमध्ये टाकलं तर तुम्ही आल्यावर तिची आरती ओवायान का तिले पन्नावान. ऑब्विसली आहे पन्नावन. ज्या बायकोनं मला जेलमध्ये टाकलं त्याच्यात जर 3 लेकरं असले आणि 6 महिने नवरा जेलमध्ये असेल ह्या लेकराला कोण पोसन. दुसरा मुद्दा अबे कोण पोसन दुसरा मुद्दा आहे ना. किती मोठे प्रश्न निर्माण झाले. हे कायदा करताना हे जे कोण आहे बयार तोंडे काय समोरचा काही विचार. आणि मी आता सांगितलं काय लग्न जोडणे लग्न तोडणे हा सिव्हिलमध्ये मॅटर येतो. सिव्हिलमध्ये त्याच्यात सजा नसते. यायचा कायदा यायनं फौजीदारी केला. का केला सजेचा केला ना. आणि सजेचा केल्यामुळे जर नवरा जेलमध्ये बायकोमुळे गेला तर तो वापस आल्यावर बायकोले ठेवण याची का गॅरंटी. म्हणजे तुम्ही पहिले त्याचं तोडूनच राहिले मग लग्न जोडाचा विषय ठेवूनच नाही राहिले. किती मोठा मॅटर आहे. खतरनाक आहे का नाही. हे एवढी बुद्धिमत्ता कायदा करत असताना ह्या सारा विचार करावा लागते का वाईट परिणाम होईल. ठीक आहे. भारतामध्ये नाही अनेक देशामध्ये विवाह तोडणे हे सिव्हिलचंच मॅटर येते. तुम्हाला तुमच्या बायकोपासून तिला मारलं नाही काही नाही तिच्यासोबत रोज खटके उडून राहिले तिला माहीत पडलं तुमचं बाहेर कुठं आहे ठीक आहे रोज भांडून राहिली ते म्हणते मला राज नाही आहे ठीक आहे तू काही सुधरत नाही ठीक आहे. आणि मग तुम्हाला तिच्यापासून तलाक घ्यायची आहे तर मग तुम्हाला जेलमध्ये टाकन का ते नाही. तुम्ही मारलं तर मग स्त्री अत्याचार प्रतिबंध अधिनियमाची केस होते. मग तुम्ही जेलमध्ये जाऊ शकता ठीक आहे. पण तुम्हाला तलाकच घ्यायची आहे ठीक आहे तर तुम्ही लिगली कोर्टातून घेऊ शकता ठीक आहे. समजलं का हे समजलं का. हां कारण प्रत्येक वेळेस माणूसच दोषी राहते असं नाही. कधी कधी स्त्री बी दोषी असू शकते. रोज भांडते काम नाही करत फोनवरच राहते ठीक आहे. अनेक कारणं असू शकते. आणि कौटुंबिक आयुष्य बिघडण्यासाठी सगळ्यात जबाबदार मोबाईल आहे ठीक आहे. काय लग्न जुळल्यानंतर तिला स्पष्ट सांगून द्यायचं तू हे पापपुण्य तू पाहत बस माय पापपुण्य मी पाहत बसतो आता खतम करून टाकू पापपुण्य ठीक आहे. आता आपलं नवीन चालू ठीक आहे. इथून आयुष्य कोणीच असं म्हणायचं नाही का मला खूप चांगली पोरगी भेटन धुतल्या तांदूळाची भेटन. या जमान्यात अजिबात अपेक्षा करायची नाही ठीक आहे. मला चांगली बायको भेटली बा काही चांगली नाही ठीक आहे. जशी आहे तशी गुपचाप लग्न कर मोकळ्या होय ठीक आहे. तिचं पहिले का होतं अगोदर कशी होती नो इतिहास
ठीक आहे. इतिहासात अजिबात राहायचं नाही. जे झालं ते तिचं पाप पुण्य ते जाणे, आपलं पाप पुण्य आपणही केलं. आपणही कोणते धुतल्या तांदूळाचे नव्हते. हा लाखात एखादा पोरगा आता या जमान्यात असू शकते का ज्याचं काहीच नव्हतं, ठीक आहे, पण असं नाही राहत. कुठं नाही कुठं कोणाचं नाही कोणाचं जोडून असते. आणि जे लोक कमी बोलतात त्याचं 100% असते. ज्या मुली कमी बोलतात तिचं 100% असते. आणि त्याचा डायरेक्ट विस्फोट होते, डायरेक्ट ते पळून जाते. असे अनेक माया डोळ्यासमोर घटना घडल्या आहे. म्हणजे ज्या मुलीवर खूप भरभरून विश्वास करत होतो मी का हे पोरगी अशी नसनस, तीच पोरगी अचानक रातून पळून गेली. ठीक आहे, डायरेक्ट हे पाय सत्य घटना. पाय पहिले अर्जंट असत, ठीक आहे, सांगून देतील मग नंतर करतो म्हणा. ठीक आहे, ठीक आहे. तर आणि म्हणून माझं सांगणं हेच आहे का तुम्ही कधी बी लग्न करा, ठीक आहे, तर लग्न जुळल्यानंतर 2-3 महिन्याच्या आत लग्न काढा. जास्त त्या पोरीसोबत खूप 3-3 तास येल पाडायचा नाही. ठीक आहे, कशी आहे, जेवली का, अजून का काय विचारायचं आहे, एवढं काही विचारत बसायचं नाही. कामाचं बोलायचं, 15-20 मिनिटं विषय खतम. ठीक आहे. आणि लग्न लवकर घ्यायचं. तुम्ही लग्नात 1 वर्षाचा स्पॅन ठेवला का तुम्हाला काही लोक सांगते, काही पोट्टे सांगते ते अशी आहे, अमकी आहे, ढमकी आहे झालं मग, किंवा एखाद्या गोष्टीवरून ठीक आहे कुरपत जाते, डायरेक्ट भडका घेते. ठीक आहे. आणि अनेक लग्न याच कारणामुळे तुटतात. ठीक आहे. आणि त्यासाठी सगळ्यात, आणि लग्न झाल्यानंतर बायकोचा मोबाईल नवऱ्यानं पाहू नये आणि नवऱ्यानं बायकोचा मोबाईल पाहू नये. ठीक आहे, समजलं का? ठीक आहे, मी का म्हटलं समजलं का? नवऱ्यानं बायकोचा पाहू नये, बायकोनं नवऱ्याचा पाहू नये. का म्हणते का म्हणते काऊनजी? या जगात सगळ्या बिमाऱ्याला इलाज आहे, औषध आहे. संशय नावाच्या बिमारीला इलाज नाही. तुमची बायको एखाद्या तुमच्या जुन्या फ्रेंडसोबत साधी जरी बोलत असेल तर याच्या मनात संशय येते थोडासा. मग हा रोज ती झोपल्यावर तिचा मोबाईल पाहते, ही का बोलली का नाही बोलली, तिचा पासवर्ड पाहून घेते. ठीक आहे. आणि मग याच्या मनात काही तिचं काहीच नाही राहत, पण ह्या संशय आणि संशयाले. आणि काही लोक असतातच, मुलं मुली प्रचंड संशय असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे संशयाले काहीच इलाज नाही आहे. एक वेळा तुमच्या मनात संशयानं घर केलं का त्याला कुठेही जा तो तसाच डाऊट घेईन बायकोवर. ते सासूरवाडीला जरी गेली, तू लवकर ये, उद्याच वापस ये, झालंच नाही का तू ये. ठीक आहे. काही लेणं नाही देणं नाही. असा नवरा कोणालाच भेटू नये, अशी बायको कोणालाच भेटू नये, अशीच अपेक्षा मी करतो. ठीक आहे. कारण का काहून टाळ्या वाजवल्या का? तर असं आहे. मग म्हणून या जमान्यात जगत असताना असं तुम्ही जेव्हा लग्न करायला जाल तर बऱ्याच वेळा अशा अडचणी येईन. ठीक आहे. आणि खूप नॅचरली लग्न हे केवळ ठीक आहे दोघाच्या सपोर्टनं टिकते. एकानं ताणलं का तो धागा तुटल्याशिवाय राहत नाही. समजलं का? म्युच्युअल अंडरस्टँडिंग खूप असणं गरजेचं आहे. आणि आताच्या पोरीमध्ये तेच नाही आहे. समजलं का? हा, म्हणून का आता तलाकचं जे प्रमाण आहे ते वाढत चाललं. ते याच कारणानं वाढत चाललं. आता ते पुण्या मुंबईसारख्या शहरात लिव्ह इन रिलेशनशिप नावाचा कन्सेप्ट आला आहे. माहीत आहे तुम्हाला? ठीक आहे. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्नाच्या अगोदरच दोघं जण पोरोपोरी एकाच रूममध्ये राहते. ठीक आहे.
म्हणजे सर मग लग्नासारखंच का सगळं? हो, सगळे लग्नासारखंच. ठीक आहे. मग जर दोघांचं पटलं तर मग निर्णय घेते लग्न करू. ते का पटन? वर्ष 2 वर्ष राहीन ना बस. जा म्हणा तू तुझ्या पाय मी माया पाहतो. ठीक आहे. मला वाटते हजारात एखाद्याचं टिकत असन. समजलं का? तर असे जे लोक आहे, नवीन नवीन कल्चर फॉरेनचे पाऊ येऊन राहिले भारतात. लिव्ह इन रिलेशनशिप माहीत होतं तुम्हाला? आता सगळेच माहीत पडते. वेब सिरीजमधून पाहतच राहता तुम्ही. ते काही सांगायचं काम नाही. पण त्याच्यावर भारतात कायदा अजून कोणता झाला नाही लिव्ह इन रिलेशनशिप बाबत. काही दिवसानं तसा बी कायदा येऊ शकते. ठीक आहे. राहता येते, नाही राहता येत. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेत कलम 377 होतं. ठीक आहे. समलैंगिक संबंधाबाबत. इंग्रजांना IPC सेक्शन 3, ठीक आहे, 377 मध्ये लिहिलं होतं का भारतामध्ये समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा आहे. काय? पुरुषाचे संबंध पुरुषाशी, स्त्रियाचे संबंध स्त्रियाशी. ठीक आहे. याला म्हणते समलैंगिक संबंध. असं बी असते सर? हो. म्हणजे तुम्ही एखाद्या रेल्वेच्या डब्यात बसले आहे, एखादा माणूस बाजूला येते, झोक्कानच मांडीली हात लावून. ठीक आहे. हात असा वर करत नाही. तर असं तुम्हाला जर अनुभव आले, असे तुम्हाला अनुभव आले तर काहीतरी त्याच्यात प्रॉब्लेम आहे. त्याच्या लगेच दूर होऊन जायचं. ठीक आहे. त्याच्या जवळ बसत नाही, त्याला तिथून उठवायचं. ठीक आहे. असे तुम्हाला बसमध्ये, रेल्वे स्टेशन, रेल्वेमध्ये असे तुम्हाला अनुभव येऊ शकते. येईन बरं, काही सांगता येत नाही कोणासोबत येईन. ठीक आहे. तर असे काही लोक असतात, पुरुष असतात त्यांना पुरुषच आवडतात, काही स्त्रिया असतात त्यांना स्त्रियाच आवडतात. आता नागपूरच्या मागं 2 मुलीनं लग्न केलं, माहीत आहे का तुम्हाला? माहीत आहे का? हां. आणि काही मुली लिंग चेंज करून घेतात, काही मुलं लिंग चेंज करून घेतात. ठीक आहे. त्याच्यात हार्मोनिकल चेंजेस होत जातात. त्याचे 7-8 प्रकार आहे. तर आपल्या इथं शिवानी सुरकार नावाची ॲडव्होकेट पोरगी आहे. ठीक आहे. पोरगी म्हणजे पोरगं होतं, मग ती पोरगी झाली. ठीक आहे. तर तिला आपण एक दिवस बोलवू आणि ते 8 प्रकार काय आहे, कारण आपल्या मनात जे क्युरियोसिटी आहे, मला माहीत आहे कायच्याबद्दल आहे. ठीक आहे. लय प्रश्न आहे तुमच्या मनात. ते प्रश्न, त्याचं उत्तर शिवानी देऊ शकते. ठीक आहे. मी तिचा कार्यक्रम मागच घेणार होतो, तिला बोलवू आपण. ठीक आहे. आणि कारण ते चांगल्या तऱ्हेनं समजून सांगू शकते. कारण तुमच्या मनात जे काही प्रश्न आहे ते प्रश्न ते सॉल्व आउट करून देऊ शकते. ठीक आहे. तर ते कलम आता सुप्रीम कोर्टानं रद्द केलं. भारतात समलैंगिक संबंध आता गुन्हा नाही आहे, पण समलैंगिक विवाहांना मान्यता दिली नाही. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की याच्यावर काहीतरी कायदा करा. का करा? हां. तर कायदा अजून अस्तित्वात आलेला नाही. हे समजलं तुम्हाला? मग हे जे प्रकरण आहे हे मोठं प्रकरण होतं. कोणाचं? हां. तर हे प्रकरण अंगावर आलं आणि 1989 जे इलेक्शन झालं, ठीक आहे, त्याच्यात राजीव गांधीचं सरकार पडलं आणि VP सिंग सरकार सत्तेत आलं. काल VP सिंग सरकार सत्तेत आलं. आता इथं लक्ष द्यावे. आता हे श्रीलंका, या भारतावरही राज्य इंग्रजायचं होतं आणि इथं राज्य कोणाचं होतं? इंग्रजायचं. इथं ठीक आहे, इथं ऊस पिकाचा. का पिकाचा? ऊस. पण ऊस तोडासाठी जे मजूर लागत होतं ते मजुराची संख्या होती श्रीलंकेत कमी. तर इंग्रजांना का केलं? ह्या तामिळनाडूतले लोक जहाजात भरू कामाले नेले इथं त्याच्या काळात. कुठं? श्रीलंकेत. मग भारताला स्वातंत्र्य दिलं तर इंग्रजांना श्रीलंकेला स्वातंत्र्य दिलं. श्रीलंकेला 3 नाव आहे. श्रीलंका, सिलॉन. का नाव आहे? सिलॉन. आणि अजून एक नाव आहे श्रीलंका, सिलॉन आणि अजून एक नाव आहे, मी सांगतो. ठीक आहे. सांगतो थांबा, मला आठवून नाही राहिला आता. ठीक आहे. लक्ष द्या रे. मग आता श्रीलंकेला स्वातंत्र्य दिलं तर श्रीलंकेची घटना अस्तित्वात आली.
श्रीलंकेची संसद तयार झाली भारतासारखी, तर श्रीलंकेतल्या लोकांना काय केलं, तिथं जे ओरिजिनल लोक होते श्रीलंकेतले ते होते सिंहली जातीचे. कोणती जात? सिंहली. म्हणून त्याच्या झेंड्यावर सिंह आहे काढून. काय अबे श्रीलंकेचा झेंडा पाहिला का, असा सिंह आहे उभा, पाहिला का? सिंहली जातीचे लोक आहे. कोणत्या? तिथल्या लोकांना मूलभूत अधिकार, शिक्षणाचा अधिकार, ठीक आहे, श्रीलंकेत फिरण्याचा अधिकार सारे दिले. पण तिथं इंग्रजांच्या काळापासून 3-3 पिढ्याचे लोक तिथं काम करायला आले होते. जसं भारतात आता भारतातून युरोपातले लोक पोर्तुगीज चालले गेले, इंग्रज चालले गेले, पण काही इंग्रज अधिकारी भारतातच राहिले. ते नाही गेले, त्याच्या 3-3, 4-4 पिढ्या इथंच लेकरं झाले त्याले. तर भारतवाले म्हणे का सगळेच्या सगळेच जा? नाही, ते म्हणे तुम्ही आमच्या देशात राहिले तरी तुम्हाला आम्ही नागरिकत्व देऊ, तुम्हाला मूलभूत अधिकार देऊ. मग त्याला अँग्लो इंडियन नाव दिलं. काय नाव दिलं? अँग्लो इंडियन. म्हणजे युरोपातले जे लोक भारतात राज्य करायला आले होते त्यातले काही गेले आणि त्यातले काही इथं राहिले, तर त्याला काय नाव दिलं? अँग्लो. पण त्याला नागरिकत्व दिलं, त्याला शिक्षणाचा अधिकार दिला, त्याला भारतात कुठेही स्थायिक होता येते, कुठेही व्यापार करता येते. हे अधिकार भारतीय राज्यघटना जसे आपल्याला दिले तसे त्याला दिले. पण ह्या चोट्या आहे ना सिंहली जातीतल्या लोकांना दिले. पण जे लोक तामिळनाडू मधून इथं गेले होते, 4-4 पिढ्या इथं काम करून राहिले होते, तिथंच घरं बांधले होते, पण त्या श्रीलंकेत विखुरले होते, त्याला हे अधिकार दिले नाही. मग त्यानं आंदोलन केले तरी दिले नाही, त्यानं मोठाले आंदोलन केले तरी दिले नाही, श्रीलंकेत कोलंबोत केले तरी दिले नाही. मग शेवटी त्याच्या गेली मस्तकात. आणि एक त्याचा नेता होता प्रभाकरन नावाचा. कोण होता? आता हे ओरिजिनल कुठचे? तामिळचे. कुठचे? आले कुठं? आले कुठं? श्रीलंका. का करायला आले? काम करायला. ओरिजिनल तामिळ आहे ते. मग त्यांना त्या प्रभाकरननं, हे लक्षात द्या रे, प्रभाकरननं डायरेक्ट मग आता हे ऐकून नाही राहिले बा, यायनं गोळीबार केला, आंदोलन मोडून टाकले, तर मग यायनं शस्त्र हातात घेतलं आणि एक संघटना स्थापन केली, लिट्टे, लिबरल टायगर ऑफ तमिळीलम, तमिळ लोकांची. आणि पुरे लोक श्रीलंकेच्या एका भागात जमा झाले, ह्या शेंड्यावरच्या. याले म्हणते जाफना. काय म्हणते? जाफना. जाफन्यात जमा झाले आणि तिथं त्यानं आपली दहशतवादी आतंकवादी संघटना बनवली, लिट्टे. आणि डायरेक्ट मग त्याने पैसा कुठून ये? बंदा तामिळमधून. पुरे तामिळचे व्यापारी पैशावाले लोक त्याला पैसा आहे, कारण ओरिजिनल जमात कुठचे होते? तामिळचे. तामिळच्या लोकांनी फंडिंग केलं, हा शस्त्र पुरवले आणि हमला ठोका सालेले. मग त्याने मूलभूत अधिकार फितिकार नाही, डायरेक्ट म्हणे आम्हाला जाफना देश पाहिजे. श्रीलंकेत, एका श्रीलंकेत 2 देश, जाफना पाहिजे म्हणे. आम्ही आमच्या देशात का ठेवायचं, का लावायचं ते पाहून घेईन. आम्ही तुमच्या देशात 5-5 पिढ्या राहून राहिलो, आम्हाला तुम्ही साधे मूलभूत अधिकार नाही दिले, आता झाले देश द्या. आज जाफना त्यानं प्रश्न निर्माण केलं. त्याचा मुखिया होता प्रभाकरन. आणि लिट्टे नावाची संघटना होती. लिट्टेचा लॉंग फॉर्म लिबरल टायगर ऑफ तमिळीलम. तमिळ शब्द कायच्यासाठी आहे? ते तामिळचे होते म्हणून. त्याला मूलभूत अधिकार दिले नाही, त्याला माणूस म्हणून जगाचे अधिकार दिले नाही, त्याला शिक्षणाचा अधिकार दिला नाही, तिथं राहायचा अधिकार दिला नाही. मग त्यांना जायचं कुठं? आम्ही 4-4 पिढ्या तुमच्या देशात घालवल्या, आम्हाला नागरिकत्व पाहिजे, नाही दिलं. आमचं काही नाही तामिळनाडूमध्ये. तर ह्या मसला सोडवण्यासाठी पंतप्रधान राजीव गांधी होता तेव्हा यानं शांती सेना पाठवली. शांती सेना. हे सेना तिथं जाईल आणि लिट्टेमध्ये आणि श्रीलंकन सरकारमध्ये एक ॲग्रीमेंट करा का शांती नांदा. ठीक आहे, अगाऊ जास्त करू नका, तुम्ही आपलेच आहे, मी तुम्हाला मदत करायला आलो. आता यानं शांती सेना पाठवली बंदुका घेऊन. कोण? आता राजीव गांधीला वाटलं का काहीतरी बरं होईल, काहीतरी चांगलं होईल. यायनं सैनिक पाठवलं आणि श्रीलंकन सरकारनं ते भारताचं सैनिक या जाफनाच्या बॉर्डरवर नेलं. आता तिचे रस्ते नाही माहीत, जंगल नाही माहीत. डायरेक्ट लिट्टेले वाटलं का हे आपल्याला मारायला आले, त्यांना हमला दिला ठोकून आपल्या शांती सेनेवर. आपलं 1,500-2 हजार सैनिक मेलं. कुठं? तर एवढी बेइज्जती झाली आपली का आपल्याला आपलं सैनिक गुपचाप मागं बोलवा लागलं. जाऊ दे बा, चुलीत गेली शांती सेना, त्यानं हमला ठोकला, लेणं नाही देणं नाही, रस्ते नाही माहीत आम्हाला, काही नाही, आम्हाला मारून टाकलं त्यानं. आपण वापस आलो. का आलो? वापस आलो. वापस आल्यावर मग इलेक्शन झालं. ते तर प्रकरण 3 प्रकरणं झाले, बोफोर्स, तिहेरी तलाकचं आणि हे एक. या 3ही प्रकरणामुळे
राजीव गांधीच्या उरावर आलं आणि राजीव गांधीचं सरकार गेलं आणि मग व्ही.पी. सिंग सरकार आलं. ते चाललं 2 वर्ष. मग 91ला इलेक्शन लागलं. 91ला इलेक्शन लागल्यावर पुन्हा भारतात राजीव गांधीचे वारे व्हायला लागले. आता राजीव गांधी सरकारमध्ये येणार. आणि हे लिट्टीले माहीत पडलं. लिट्टीले वाटलं का ह्या जर सत्तेत आला ह्या पुन्हा साला श्रीलंकेत कारभार करण आणि आपला तमाशा करण. आधी ॲक्च्युली त्यानं शांती सेना हे शांती आणली पाहिजे यासाठी पाठवली होती, पण लिट्टीनं त्याचा चुकीचा अर्थ घेतला. त्यानं हमला ठोकला आणि ते वेगळेच काहीतरी झालं. आता लिट्टीला वाटलं का ह्या जर सरकारमध्ये आला ह्या बदला घेऊ शकते, आपला नायनाट करू शकते. आता ते तामिळ लोक आपलेच, त्याला माहित होतं राजीव गांधीले. तर मग त्यानं का केलं का आता लिट्टीले वाटलं ह्या जर पंतप्रधान झाला तर आपली काही खर नाही, याचाच गेम करू. 91च्या इलेक्शनमध्ये तामिळनाडूमध्ये पैरांबूर नावाच्या जिल्ह्यामध्ये सभा होती शहरात. तिथं जशी सभा डिक्लेअर झाली यानं प्लॅन केला लिट्टेनं का राजीव गांधीला इथं मारायचं. 4 बाया 3 माणसं पाठवले. एका व्यापाऱ्याच्या घरी उतरले, ठीक आहे, आणि प्लॅन एस्टॅब्लिश केला. एका बाईनं बंद 60-70 किलो RDX बांधलं पोटाले. इथं रिमोटची बटन ठेवली. सगळेजण सभा झाली. राजीव गांधीले गळ्यात हार टाकायला गेली. हार टाकली, पाया पडाले, खालतं वाकली, रिमोटची बटन दाबली. राजीव गांधी सहित आजूबाजूचे 70 लोक मेले. राजीव गांधीचा तुकडा बी नाही भेटला. का म्हणलं म्या? तुकडा बी नाही भेटला. तुकडा अबे इथं बॉम्ब ब्लास्ट झाला बे, राजीव गांधी इथं उभा. तुकडा नाही भेटला म्हणलं. तुकडा DNA टेस्ट करू तुकडे जमा केले, मग अंतिम संस्कार केला. ज्याच्या बापाचे तुकडे बी नाही भेटले ते साले विचारते का या देशासाठी का केलं गांधी घराण्यानं. अबे साल्या जीव दिलेले चोट्टे हो. तुम्ही इंग्रजाच्या सोबत होते, भारताला स्वातंत्र्य भेटत होतं तर साले तुम्ही सांगून राहिले आम्हाला. अबे त्याच्या आजीनं 28 गोळ्या छातीवर घेतल्या ह्या देश अखंड राहासाठी. तुम्ही सांगून राहिले साले हो त्यानं का केलं. अबे ज्याची आजी 6 वर्षाच्या अगोदर मारली, ज्याचा बाप तिथून 6 वर्षानं मारते, ज्याचे तुकडे भेटत नाही, तेव्हा 8व्या वर्गात होता कोण? राहुल गांधी. का वाटलं असन सोनिया गांधीले का इथं आपला पोरगा ठेवला सेफ आहे, उद्या माया पोराले मारन, म्हणून फॉरेनले शिकायला पाठवला. म्हणून त्याला इंडियन कल्चर माहीत नाही पडलं, म्हणून त्याला देशाची राज्यघटना माहीत नाही पडली, म्हणून त्याला हे देश संविधान कसं चालते हे माहीत नव्हतं, म्हणून त्याला हिंदी बोलता येत नाही, कारण त्याला इथं ठेवलंच नाही. ठीक आहे, 7व्या वर्गात नव्हता का, 4थ्या-5व्या वर्गातच होता. फॉरेनले पाठवलं. त्याला इथचं काहीच माहीत नाही, म्हणून त्याला हिंदी बोलता येत नाही. तर यानं त्याला हिंदी बोलायला गेला तर त्याचा पप्पू केला. का केला? आता तो भारत फिरला, आता त्याला हिंदी सगळं समजते. बंदा भारत पाहिला, 8000 किलोमीटर पैदल चालला, 4 उभा 4 आडवा. आणि ब्लॅक बेल्ट आहे, कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहे, स्विमर आहे. ठीक आहे, एकटा समुद्रात उडी मारते, ह्या 40 लोक घेऊन मारते. ठीक आहे, पायजा वाचवला. अबे ते मागं गेला होता ना तो कारभार करायले त्या अंदमान निकोबारमध्ये. भेकार पाहणे हे पायजा मारू का, बरोबर लावलं सिलेंडर, तो एकटाच मारते असाच. ठीक आहे, उघड्या समुद्रात मधात. स्विमर आहे. बॉडी पाहिली का तुम्ही? बॉडी पाहिली का राहुल गांधीची? कशी आहे, जबरदस्त फिट आहे बिलकुल. टी-शर्टवरच राहते. कंगना राणावत म्हणते ठीक आहे डोलो दाखवते ते. तू काय पाहतं मग? ठीक आहे, तुझी वाईट नजर आहे. ठीक आहे, हाय फिटनेस म्हणून दाखवते. ज्याच्याकडे आहे त्याने दाखवा ढेब्या डाब्या. ठीक आहे, आहे का नाही? तर खतरनाक काम आहे राहुल गांधीचं, मजाक नाही भाऊ. 8000 किलोमीटर पैदल चालणं, 8000. आणि लोक सांगे जम्मू काश्मीरचे का एवढ्या थंडीत कोणीच टी-शर्टवर राहू नाही शकत. -14 डिग्री सेल्सिअसमध्ये पठ्ठा टी-शर्टवर चालेल. डबल डगला घालायला लागते. तुम्ही पाहिलं नाही का आत्ता मोदी डबल ठीक आहे, या डायरेक्ट पट्टा उघड्या टी-शर्टवर ते जे पैदल यात्रा जिथं संपणार होती जम्मू काश्मीरमध्ये उभीवाली यात्रा, त्याच्या दाढीत बर्फ गिरप घुसला होता.
ठीक आहे, अवतार गिवतार त्याचा, ठीक आहे. तर खतरनाक काम आहे ते. त्या घराण्याचं रक्त तसं आहे, ठीक आहे. त्या घराण्याने या देशासाठी 2 बलिदान दिले आहे. समजलं का? अबे बापाचा तुकडा भेटला नाही, ज्याच्या बापाचे तुकडे भेटले नाही लाचचे, तर ते ज्यानं मारलं त्याच्या मनात किती राग राहील का, साल्या एका एकाले सोडायचं नाही, बंद्याले फासावर लटकवा. पण प्रियंका गांधी म्हणते का माया बापाच्या मारे करायला सोडून द्या. किती मोठं मन, अबे किती मोठं मन. या देशात राजीव गांधीचे तुकडे भेटले नाही, त्याच्यानंतर केस चालली, सुप्रीम कोर्टाने फाशी दिली, 6 जण आहे. पण कोण्याच राष्ट्रपतीनं सही नाही केली फाशीच्या सजेवर. काहून? तर एका सही 6 जणाले लटकवून म्हणून. तर ते वाट पाहून राहिले, अजी आला का जी ऑर्डर, कवा लटकवता जी, अजी लटकवाना जी आम्हाला जी. का यार तुम्ही सांगत बी नाही, मारता का ठेवता. ठीक आहे, अर्धे मेले तर ते असेच झाले असन, ठीक आहे, असेच झाले असन. तर कोण होय? ह्या वय प्रभाकरन, ठीक आहे. याने मारला श्रीलंकन सरकारनं मागं, ठीक आहे. यानं स्थापना केली होती लिट्टेची, ठीक आहे, लिबरल टायगर ऑफ तमिल इलम, ठीक आहे. ह्या जो भाग आहे ह्या वय जापना का, हे बा हे जापना लिहून आहे इथं, दिसलं, ठीक आहे, दिसलं का? हां, ह्या भाग आहे जापना इथं, ठीक आहे. इथं बंदा भाग ॲक्वायर केला होता त्यानं, ठीक आहे. हे सोबत आली होती, ठीक आहे. आणि लक्ष द्या, हे जे गजरा आहे ना घाऊन, हे 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 गजरा, ठीक आहे, फोटोत आली, हिच्या पोटाले होते बॉम्ब, हिनं मारलं, ठीक आहे. ते तर मेली, ते तर काही ऑब्विसली ते तर तवाच गेली. पण ठीक आहे, पण हे 3 माणसं, ठीक आहे, हे 3 माणसं आणि हे आणि ते एक, असे 8 जण होते. एवढ्याले फाशी झाली, ठीक आहे. तर जेव्हा राजीव गांधी श्रीलंकेत गेला होता, ठीक आहे, शांती सेना झाल्याच्या नंतर, तर त्या श्रीलंकन सेना सलामी देते. काय देते? सलामी. तर सलामी देता देता एक त्याच्यात लिट्टे समर्थक होता, तर त्यानं अशी बंदूक उचलली राजीव गांधीवर टाकाले. तर तवा राजीव गांधी वाचला. तर राजीव गांधीचा जो मागचा कमांड होता, असा घोडपडीसारखा जे कुदला, ठीक आहे, त्याच्या उरात जशी अशी उचलली तसाच कुदला. एका याच्यात त्याचा कानच दातानं तोडला, डायरेक्ट कान असा तोडूनच टाकला, ठीक आहे. तर ह्या तो सीन होय, ठीक आहे. हे बंदूक दिसली का, हे मारायला उचलली, दिसली का, ह्या लगेच त्याला जाऊन चिपकला, ठीक आहे. भारत याचा जो बॉडीगार्ड होता, कानच तोडला याचावाला, ठीक आहे. तर त्या सगळ्या लोकायले, ठीक आहे, फाशी झालेली आहे, पण अजूनही फासावर लटकलेले नाही, जेलमध्येच आहे. आता ते म्हातारे झाले, सगळे म्हातारे झाले. आता विचार करा ना, 91 पासून आता किती झाले? 34 वर्ष. 34 वर्ष झाले राजीव गांधीच्या मारेकऱ्याले फाशीची सजा होऊन अजून फासावर लटकवलेलं नाही, ठीक आहे. आता प्रियंका गांधी म्हणते त्याला सोडून द्या. का म्हणते? किती मोठं कलेजा लागन का आपल्या बापाच्या मारेकऱ्याले, ते का म्हणते सोडून द्या, ठीक आहे. तर म्हणून असा लिट्टेचा संबंध डायरेक्ट कोणाशी आहे? समजलं का? ठीक आहे. पुन्हा भेटू. नमस्कार, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.